प्रश्न कोणता? सर्व शास्त्रांचा सार काय आहे ते समजावून सांगा. तिसरा प्रश्न, भगवान श्रीकृष्ण या पृथ्वीवरती का प्रकट झाले? चौथा प्रश्न, भगवंताच्या किती अवतार आहेत? चौथा प्रश्न. पाचवा प्रश्न, भगवंताच्या अवताराला समजावून सांगा. आणि सहावा प्रश्न, भगवान श्रीकृष्ण हे धाम सोडून आपल्या निजधामाला गेले, त्याच्यानंतर हे धर्म आहे ना कुणाला शरण केला? असे 6 प्रश्न विचारले. 6 प्रश्न विचारल्याच्या नंतर ते प्रश्न 6 प्रश्न ऐकून सुत गोस्वामी अतिशय प्रसन्न झाले त्यांच्यावरती. आणि ते काय म्हणतात, एकदम प्रसन्न झाले आणि प्रश्नाची उत्तर द्यायला ते सुरुवात करते. तर अर्थात तुम्ही भागवताला सुरुवात करताय, तर सुरुवात करताना हे सुत गोस्वामी आपल्या पहिल्यांदा आपल्या गुरुला प्रणाम करताय, आपल्या गुरुदेवांना. त्याचे गुरु कोण आहे? शुकदेव गोस्वामी. तर आपण शुकदेव गोस्वामींचा प्रणाम मंत्र काल पाहिला, त्याच्यामध्ये तो पण त्याचा अर्धा अर्थ आपण पाहिला. पुढचा अर्थ आपण घेऊया. तर हे शुकदेव गोस्वामी आहेत ना, ते आपलं घरात काय करून चाललेले आहेत. त्यांचं उपनयन संस्कार सुद्धा झालेला नव्हता. आणि संस्कार पूर्ण होण्याच्या आधी ते घरात सोडून संन्यास घ्यायला चालले. तर त्यांचे वडील त्यांच्या मागून धावतायत. व्यास मुनी, अरे बाळा थांब, पुत्रा थांब, कुठे चाललेस? तुझं अजून संस्कार पण झाला नाही, उपनयन संस्कार. तर शुकदेव गोस्वामी पुढे चालले. वृक्षाने प्रति उत्तर दिलं ना, प्रत्युत्तर त्यांना तेच आवाज पुन्हा ऐकायला आले. कारण शुकदेव गोस्वामीला प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहू शकतात. तसं वृक्षांच्या हृदयामध्ये राहून त्यांनीच आवाज दिला त्यांना पुन्हा. तर असे शुकदेव गोस्वामी आहेत ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहू शकतात. दुसरा श्लोक आहे, आपण म्हणूया आणि सुरुवात करूया. यम स्वानुभावमखिलम, बोला मी आपल्याला म्हणतो. पहिला श्लोक आहे, आपण घेऊया. यम यह स्वानुभावमखिलम श्रुतिसारमेक अध्यात्मदीप अधितीर्षतां ते अध्यात्मदीप अधितीर्षतां तमन्त्रं संसारिणां करुणया पुराणगुह्यं संसारिणां करुणाया पुराणगुह्यं तं व्याससूनुमुपयामि गुरुं नमामि. दोन श्लोकामध्ये त्यांनी आपल्या गुरुला प्रणाम केला आहे, म्हणजे गुरूंचा आशीर्वाद घेतला आहे, आठवण केली आपल्या गुरूंची. कारण गुरूंच्या कृपेशिवाय आपली कधीही आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. यस्य प्रसादात भगवत प्रसादो, म्हणजे प्रसाद म्हणजे गुरूचा आशीर्वाद. यस्य म्हणजे गुरूंचा, गुरूंच्या आशीर्वादाने. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य प्रसादात न गुरुपी. जर गुरूंचा कृपा आशीर्वाद असेल तरच आपली प्रगती संभव आहे, पण गुरूंचा आशीर्वाद नसेल तर गुरुपी कधी प्रगती होऊ शकत नाही. आध्यात्मिक असो किंवा भौतिक असो, दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला आपल्या कोणतेही कार्य सुरू करायचे आहे आपल्या गुरूंची परमिशन घ्यायची असते. हे करू का, गुरूंचा आशीर्वाद घ्यायचा असतो. विवाह करायचा असेल तर सांगायचं बाबा गुरूंना मी असं असं ठरवलं आहे, मला विवाह करायचा आहे. तर थोडं सांगितलं मग झालं, बाकी डिटेल सांगू नका, पण गुरुची परमिशन घ्यायची असते कोणत्याही गोष्टीमध्ये. तर गुरु कर्णधार असतात. गुरुंना माहित असतं ना, कारण काय सांगितलंय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानेन तत्वदर्शन. काय म्हणते तत्वदर्शन? गुरुला अनुभव असतो शास्त्राचा, मग योग्य प्रकारे ते आपल्याला मार्गदर्शन करतात. चुकीचं मार्गदर्शन कधी गुरु करणार नाही आपल्याला, योग्य गुरु. तर सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु, जेवढे काही ऋषी आहेत ते सर्व ऋषींचे आध्यात्मिक गुरु व्यास मुनींचे, व्याससूत म्हणजे व्यास मुनींचे पुत्र शुकदेव गोस्वामी यांना मी सादर प्रणाम करतो. कोण प्रणाम करत आहे? कोण प्रणाम करत आहे? ऐका ध्यानपूर्वक, भागवत कथा ध्यानपूर्वक ऐकायचे असते एकाग्रतेने. सुत गोस्वामी आपल्या गुरूंना शुकदेव गोस्वामींना प्रणाम करून या 6 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत आहेत. तर भौतिक अस्तित्वाचा अंधकारमय प्रदेश पार करण्यासाठी
धडपडणाऱ्या जडवादी बद्धजीवांसाठी म्हणजे आपल्यासाठी सर्वांसाठी स्वअनुभूत आहे तुम्ही कृपेने. आहे तुम्ही म्हणजे त्याच्या मागे काय उद्देश नाही, फक्त एकच उद्देश की सर्वांना ते मिळावं. त्याच्या मागे काय लालसा नाही काय घेण्याची. आहे तुम्ही कृपेने वैदिक ज्ञानाचे साररूप गुण परिशिष्ट सांगितलं म्हणजे साक्षात हे श्रीमद भागवत सर्वांना सांगितलं. सुखदेव गोस्वामी कुठे सांगितलं? नैमिषारण्यामध्ये सुखदेव गोस्वामीने नाही सांगितलं. नैमिषारण्यामध्ये सुत गोस्वामीने सांगितलं. ही दुसरी कथा आहे. सुखदेव गोस्वामीने सांगितलं ते कुठे? परीक्षित महाराजांना सांगितलं. ती पहिली कथा. कथेमध्ये कथा आहे याच्यामध्ये. आता नैमिषारण्यामध्ये सुत गोस्वामी कथा सांगत आहे आणि कथा सांगताना सांगतात की माझ्या गुरुने मला सांगितलं. माझ्या गुरुने सांगितली ती मी कथा कुठे ऐकली? नैमिषारण्यामध्ये. जी प्रमुख कथा झाली ती नैमिषारण्य गंगेच्या तटावरती सुखदेव गोस्वामीने परीक्षित महाराजांना सांगितली ती कथा आहे. त्याच्यानंतर विदुरांना हे सांगतायत मैत्रेय म्हणून. अशा कथेमध्ये कथा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही प्रथम भागवताला सुरुवात करत तेव्हा तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये. तर भक्तांचा प्रश्न आहे भगवंताची कथा सुरू करण्यापूर्वी काय करायचं? कुणाला प्रणाम करायचं? गुरुला तर करायचंय. अजून सांगितलंय 18 पुराण आहेत ना, 18 पुराण त्याच्यामध्ये हा श्लोक आहे. प्रत्येक पुराणामध्ये सुरुवातीला नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासं ततो जयमुदीरये. विजयाचे परमसाधन म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये जर विजय प्राप्त करायचा आहे. काय म्हटले? श्रीमद भागवत कथा यशो धर्म जयार्थिना. जो श्रीमद भागवत श्रवण करतो त्याचा पराजय कधी होत नाही. मग समजा एखाद्याला युद्धामध्ये जायचं, आपले भौतिक संस्कार युद्ध आहे आपल्याला प्रत्येक दिवशी. संत तुकाराम महाराज प्रत्येक दिवशी आम्हाला युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज होतात. प्रत्येक दिवशी युद्ध आपल्या जीवनामध्ये आहे की नाही सांगा? असं म्हणजे तलवारचं युद्ध नाही, मनाचं युद्ध चाललेलं आहे प्रत्येकाचा. तर प्रत्येक दिवस आपल्याला संघातून जावं लागतं. खरं सांगा जावं लागतं की नाही? इथे आपण मस्त नटून थटून बसलेलो आहोत पण मनात काय चाललंय? दिवसभरात काय काय चाललेलं आहे आठवा बघा. तर युद्धाचा प्रसंगच आपल्या मनामध्ये असतो. तर विजयाचे परम साधन जर विजय प्राप्त करायचा असेल तर परम सर्वश्रेष्ठ साधन श्रीमद भागवताचे श्रवण कानाने ऐकणे. अशा विजयाचे परम साधन अशा भागवताची कथा सुरुवात करण्यापूर्वी साधकाने प्रथम भगवान श्री नारायणांना प्रणाम करायचं. कोणाला? विठ्ठल नारायण. आणि त्याच्याबरोबर दुसरे कोण आहेत? नरोत्तम नर नारायणांना प्रणाम करायचा. हे नर नारायण ऋषी हेच श्रीकृष्ण आणि अर्जुन झालेले आहेत. माहिती आहे ना तुम्हाला? हेच नर नारायण ऋषी अजून पण बद्रिका आश्रमामध्ये तपश्चर्या करतात की कलियुगातील लोकांचं संरक्षण होण्यासाठी अजून तप करतात ते. तर त्यांना पहिल्यांदा प्रणाम करायचा. नंतर विद्येची देवता कोण आहे? विद्येची देवता कोण आहे? सरस्वती मातेला प्रणाम करायचा. आणि त्याच्यानंतर हे याची रचना कोणी केली? लिपिबद्ध कोणी केलं? भागवतम कोणी लिहिला? गणपतीला कोणीतरी सांगितलं. गणपती फक्त माध्यम आहेत. व्यास मुनींनी. तर व्यास मुनींना प्रणाम करायचं. परत एकदा करूया सर्वांनी हात जोडा. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. हा जेव्हा श्लोक आपण बोलतो ना आपली भागवत कथा यशस्वी होते भक्तांना. म्हणजे भागवत कथेमध्ये सुद्धा अडथळे येत नाहीत. तर कोणतंही आपण आध्यात्मिक कार्य किंवा चांगलं कार्य करायला घेतो ना त्यावेळी अनेक अडचणी येतात. अनेक साऱ्या अडचणी येतात. त्या अडचणी दूर करण्यासाठी हा मंत्र आहे पहिला प्रणाम मंत्र सर्वांना. पुढे काय झालं आता ऐकूया.
काय म्हणतात, प्रश्न ऐकले त्यांनी, हे 6 प्रश्न ऐकले आणि संतुष्ट झाले. आणि संतुष्ट झाल्यावर काय म्हणतात बघा, मुनयः साधो पृष्ठो अहम भवद्भिर लोक मंगलम यत्कृतः कृष्ण संप्रश्न येनात्मा सुप्रसिद्धती. खुश, पहिले तर गुरु खुश झाले पाहिजे. जेव्हा एकदम नाराज झाले तर कथा व्यवस्थित सांगू शकत नाही. आता प्रश्न विचारले, प्रश्नावरतीच खुश झाले, कारण प्रश्न कशा संबंधित आहेत सांगा बघू. प्रश्न कशा संबंधित आहेत? 6 प्रश्न. काय सांगतात बघा, हे मुनीनो, मला तुम्ही चांगले योग्य प्रश्न विचारले आहेत. तुमचे प्रश्न अतिशय उचित आहेत, कारण ते प्रश्न भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आहेत. कुणाशी आहेत? कारण प्रश्न पण असे विचारावे लागतात आध्यात्मिक बाबतीत भगवंताशी संबंधित असले पाहिजे. आणि म्हणून ते प्रश्न ते जगाच्या कल्याणाकरता. कशासाठी? या प्रश्नाने कुणाचा लाभ होणार आहे? एकट्या व्यक्तीचा होणार आहे का? संपूर्ण जगाचा लाभ होणार आहे. आणि त्यासाठी ते जगाच्या कल्याणाकरता समर्पक आहेत. केवळ अशा प्रकारचे प्रश्नच आत्म्याचे पूर्णपणे समाधान करण्यास समर्थ आहेत. म्हणजे प्रश्न असे विचारले पाहिजेत. पहिला स्कंद ज्याने ज्याने भक्तांनो, तुम्ही प्रत्येकाने किती 6-7 भक्तांनी भागवतम पहिला स्कंद घेतलेला आहे ना, पूर्ण म्हणजे पूर्ण सेट घेतलाय. तर सुरुवात आपण याच्यातूनच करतोय. आतापर्यंत सुरुवात केली नव्हती तुमच्या समोर. आतापर्यंत नुसतं महात्म्य घेत होतो, स्कंद पुराणातील आणि पद्मपुराणातील. आता भागवत मधलंच महात्म्य घेतोय मी. भागवत मध्ये सुद्धा हे महात्म्यच आहे, ह्याच्यामध्ये भक्तीचं महात्म्य आहे. सांगा, परम धर्म कोणता आहे? मनुष्याचा परम धर्म कोणता आहे? आता श्लोक आहे. हा तुम्ही सांगितलं परम धर्म कोणता आहे? पहिला स्कंद कोणी वाचलाय? चला आपण बोलूया सर्वांनी. सवय पुंसाम परो धर्म यतो भक्तिर अदोक्षजे अहेतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. हा श्लोक मी कमीत कमी 200 ते 400 वेळा पाठ केलाय प्रभूजी. पाठांतर झालंय. एक श्लोकाला वेळ द्यायला लागतो. आता माझ्या मुखातून कंठस्थ झालेत ना, ह्याला मी 100 200 वेळा वेळ दिला याला. आणि एकदा नाही, वर्षभर दिला वेळ. त्यामुळे ते आता न बघता पाठ होतं. बघा, आपल्याला जर कोणत्याही गोष्टीत आपल्याला म्हणजे अस्खलितपणे बोलायचं असेल ना, तर तुम्हाला त्याला वेळ द्यायलाच लागतो. कोणत्याही गोष्टीला तुम्ही शेतीला वेळ नाही दिला तर तुम्ही भात कापणी करूच शकणार नाही. प्रत्येक गोष्टीला तसं याला प्रथम प्राधान्य दिलंच पाहिजे. दिवसाच्या सुरुवातीला कधी जेव्हा आरती वगैरे करतो, आरती पूजा झाली की नियमच ठेवायचा की मी नित्यप्रती एक श्लोक वाचेन. कारण काय सांगितलंय? नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया. चला, आपण अगरबत्ती लावली, दिवा लावलं, सर्व काय लावलं, पण ह्याला सोडलं तर ह्याचं काय महात्म्य आहे? नष्ट प्रायेषु अभद्रेषु म्हणजे अभद्र म्हणजे संकट म्हणजे विपत्ती. ही जी येणार आहे ना, ती येणारच नाही पुढे जर याचं श्रवण केलं तर. सोपं आहे ना, पण ते तेवढी काय लागतं, त्याला भाग्य लागतं. ते येत नाही मुखातून. नंतर करेन मी. आता एकाला विचारलं आताच 1-2 तासापूर्वी, एवढं तुम्ही भागवताचं महात्म्य कळलं, मग वाचलात? नाही, वेळ मिळत नाही. वेळ मिळत नाही? बापरे, ब्रह्मदेवाला पण वेळ आहे, यांना वेळ नाही. 24 तास दिले, त्यात वेळ मिळत नाही. सकाळच्या नाश्त्याला वेळ मिळतो, दुपारच्या जेवणाला वेळ मिळतो, रात्रीच्या जेवणाला वेळ मिळतो, रील्स बघायला वेळ मिळतो, सर्वाला वेळ मिळतो, पण याला का नाही वेळ मिळत? आणि हेच सर्वात आत्म्याचं परम हित करणारं, परम साधन करणारं आहे ना. परम साधन आहे हित करणारं, त्याला वेळ मिळत नाही. माताजींचे आपण आभार मानले पाहिजेत. त्यांनी हे नियोजन केलंय. तर त्यांचे विशेष आभार आहेत. आणि भक्तांनो, हे पण सांगतो तुम्हाला, लग्नात समजा कोणी तुम्हाला बोलवलं ना, नाही बोलवलं तर कदाचित नाही गेलं तरी चालेल, पण भागवत कथेचं आमंत्रण नसो तिथे धावत जायला पाहिजे. कुणी मला नाही सांगितलं, नाही भागवत कथेला काय होणार आहे, तुमचा अपमान करतील. जरा कोण करणार आहे का? समजा भागवत कथेमध्ये तुम्हाला आमंत्रणाशिवाय गेलात तर तो काय यजमान तुमचा अपमान करणार आहे? भागवत कथा सांगणारा किंवा ज्याने आयोजन केलेलं यजमान आहे, कधीच अपमान करू शकत नाही. कारण भागवत कथा करणारा हे भागवत कथा आधी साधी गोष्ट आहेच नाही.
जेव्हा भाग्य उदय होतो ना त्यावेळेस भागवत कथा होते ना, असं होऊ शकत नाही. तर सवय पुलसाम परो धर्मो, ज्यामुळे मनुष्याला परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती, कसली परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती. कुणाची भक्ती सांगा? भगवंत कोण? प्रमाण सांगा. श्रीकृष्णच भगवंत कसे आहेत ते? चला सांगा बघू. मी म्हटलं श्रीकृष्ण भगवंत, तुम्ही प्रमाण द्या. आदिर गोविंद सर्व कारण कारण. चला हा श्लोक झाला. दुसरा प्रमाण द्या. तुम्ही हरे कृष्णामध्ये जाता ना, आता बघा हरे कृष्ण वाले भक्त किंवा वारकरी भक्त कुणी विष्णूंचे भक्त आहेत ना, थोडी जरी चूक झाली ना असेच असतात, बोलतात की नाही बघा, काढतात मग दाखवण्यासाठी फक्त जाड्या जाड्या घातल्यात गाड्यामध्ये, एवढं मोठं लांब, हे काय एवढं लावायचं असतं, एवढं लावलं झालं बस असे बोलतात. प्रत्यक्ष मी खूप बोलून घेतलंय सुरुवातीला, आता नाही कोण बोलत. सुरुवातीला मुंबईला बोलायचे मला, अरे कॉलेजमध्ये असं एवढं लावायची काय गरज आहे, इथपर्यंत ते पण पांढरं झालं. तर ऍक्च्युली ठीक आहे, त्यांना माहित नसतं. तर काय 6 प्रकारचे ज्याच्यामध्ये ऐश्वर्य आहेत त्याला काय म्हणतात? भगवंत. 6 समग्रस्य ऐश्वर्यस्य वीर्यस्य यशस श्रिय ज्ञान वैराग्यस्य, ज्ञान वैराग्य आणि कोणतं? समग्रस्य ऐश्वर्यस्य वीर्यस्य यशस्य श्रिय ज्ञान वैराग्यस्य व षण्ण भगो इति गणा. किती? 6 झाले ना. समग्र ऐश्वर्य, ऐश्वर्य म्हणजे काय? अत्यंत धनवान. ऐश्वर्य वीर्यस्य म्हणजे शक्तिवान. ऐश्वर्यस्य वीर्यस्य सौंदर्य श्रेय, श्रेय म्हणजे सौंदर्य. ऐश्वर्यस्य वीर्यस्य ऐश्वर्य समग्रस्य ऐश्वर्यस्य वीर्यस्य यश, यश म्हणजे काय? कीर्ती. भगवंताची कीर्ती आहे की ना सर्वकडं, तर कीर्ती म्हणजे सर्वकडे प्रसिद्ध असलं पाहिजे. कीर्तीवाले दुसरे पण देवता आहेत ना, पण सौंदर्याच्या बाबतीत आहेत का सांगा? सुंदरता आहे का? भगवंताचं वय किती सांगा मला? भगवंताचं 16 वर्ष. राधाराणीचं वय किती आहे? आज खरं म्हणजे हा विषय झाला की रुक्मिणी स्वयंवर चालू करायचं, किती वेळ होतं? रुक्मिणी मातेचं वय किती आहे सांगा? रुक्मिणी माता ऍक्च्युली आहे कोण सांगा? हा, रुक्मिणी माता चंद्रावली आहे. कोण आहे? चंद्रावली. चंद्रावली माहिती आहे? नाव ऐकलं? हा, रुक्मिणी माता ही चंद्रावली आहे. कोणाला माहित नाही सर्वांना. रुक्मिणी माता चंद्रावली आहे, त्या एक ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि सांगा राधाराणी सुद्धा द्वारकेलीमध्ये आहे. मग राधाराणी कोण बनले द्वारकेलीमध्ये सांगा? राधा आणि चंद्रावली 2 आहेत. तर राधा श्रीमती राधाराणी आणि श्रीमती चंद्रावली देवी. चंद्रावली देवी झाली रुक्मिणी, मग राधाराणी कोण झाले? कृष्णलीलेमध्ये. इकडे पुढे द्वारकेमध्ये. राधाराणी तर वृंदावनामध्ये आहे, पण द्वारकेमध्ये पण राधाराणी आलेली आहे. माहिती आहे का कोण? सत्यभामा माहिती आहे? सत्यभामा देवी राधाराणी झालेली आहे. दुसरी सत्यभामा अजून कोण आहे? सत्यभामाचा ही पृथ्वी देवी आहे ना, ती सुद्धा सत्यभामाच झालेली आहे. सत्यभामा. तर हे काही गुह्य गोष्टी आहेत, त्या सर्वांना सांगितल्या आता आल्या मुखातून. सर्वांना सांगत नसतो, पण आता युट्यूबवरती कोणी पण काय पण बोलतो त्याविषयी सांगितलेलं बरं. तर ज्यामुळे मनुष्याचा परम दिव्य अशा भगवंतांची प्रेममयी भक्ती. कुणाची भक्ती? भगवंतांची. भक्ती हा शब्द फक्त भगवंतांना लागू पडतो भक्तांना, बाकी कोणाला लागत नाही, लक्षात ठेवा. तर प्रेममयी भक्ती प्राप्त होते, तो अखिल मानव जातीचा परमधर्म आहे. संपूर्ण जगासाठी परमधर्म तोच आहे. भगवंताची आपण भक्ती केली पाहिजे. ती भक्ती कशी असायला पाहिजे? आहे तो की म्हणजे त्याच्यामध्ये काय पाहिजे की मला हे केल्याच्या नंतर हे प्राप्त होईल अशी भावना नसावी, पण बाकीच्यांची तशी भावना असते. तोपर्यंत ती शुद्ध भक्ती होत नाही. समजलं? आणि ती अखंड स्वरूपाची म्हणजे काय? आज केली, आज मी 16 माळा गेल्या, उद्या 4च माळा गेला, आज भागवत कथेला आलो, उद्या गॅप दिला, परवा आलो, त्याच्यानंतर थोडा उशिरा आलो, म्हणजे ही अखंड स्वरूपाची होत नाही. पण इथे सांगतात ती भक्ती अखंड स्वरूपाची असावी. अशा भक्तीने आत्मा पूर्णपणे संतुष्ट होऊन जातो, तृप्त होतो, प्रसन्न होतो. पुढे काय सांगतात? आता समजा भक्ती केल्याने काय होणार सांगा?
दुसरा प्रश्न, हे 27-28 महात्म्याचे, भक्तीचे महात्म्याचे श्लोक आहे त्याच्यामध्ये, पहिल्या स्कंदामध्ये. तर भक्ती केल्याने काय होणार आहे असं म्हणजे, हा आत्म्याची गती होणार हे आपण आत्म्या लेवलच्या भक्तांना कळलं, पण बाकीच्या सर्वसाधारण लोकांना हृदय शुद्धीकरण हे पण उच्च लेवलचे विचार झाले. नवीन लोकांसाठी काय 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 होणार बघा. हा श्लोक बोलूया. वासुदेवे भगवती, वासुदेवे म्हणजे भगवान श्रीकृष्णांची. वासुदेवे भगवती भक्तियोग प्रयोजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकम. भक्ती केल्याच्या नंतर दोन गोष्टीचा उदय होतो आपल्या हृदयामध्ये. बघा लक्षात ठेवा, पहिला स्कंद सर्वजण आता वाचणार आहेत, ज्यांनी ज्यांनी घेतलं आहे ते. काय येतं, पहिलं येतं वैराग्य. भक्तीने काय येतं, वैराग्य म्हणजे कमंडलू दांडा घेऊन संन्यास घेऊन जात नाही. हा लक्षात ठेवा, वैराग्याचा अर्थ अनासक्ती, जास्त आसक्त राहत नाही संसारामध्ये. तर मग तुम्ही म्हणाल अरे बापरे मग आम्हाला भक्तीच नको, असं नको. आसक्त म्हणजे जास्त जे मन असतं ना ते थोडं अर्ध मन थोडं भगवंतामध्ये लागतं, जसं तुमचं सर्वांचं लागलेलं आहे भगवंतामध्ये. आणि हळूहळू नेहमी श्रवण करून 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 ते पूर्ण लागायला लागतं. पूर्ण लगेच लागत नाही, पण वेळ लागतो. तर काय होतं, जनयत्याशु वैराग्यम, पहिलं वैराग्य येतं हृदयामध्ये, अनासक्ती येते आणि ज्ञान वाढतं. काय होतं, दोन गोष्टी येतात. जो भक्त आहे ना त्याच्याकडेच ज्ञान आहे, बाकी कोणाकडे ज्ञान नसतं. लक्षात ठेवा भक्तांनो, भक्तीशिवाय ज्ञान येणारच नाही कुणाला. भक्तीदेवी, आपण गेल्या वर्षी कथा ऐकली ना, भक्तीदेवी रडत होती, तिचे 2 पुत्र ज्ञान आणि वैराग्य. आणि इथे पण सांगितले भक्ती केल्याच्या ज्ञान वैराग्य येणारच. त्याला ना तो अशिक्षित असला तरी जर तो प्रेमाने भगवंताचं काय अर्पण करत असेल, एक सकाळ संध्याकाळ चांगली मनापासून सेवा करत असेल, तो विद्वान होतो व्यक्ती. आता भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर आहेत, हे एवढे मोठे विद्वान आहेत, पण त्यांचे गुरु सही पण येत नव्हती, त्यांना सही पण येत नव्हती. पण त्यांचे जे त्यांचे शिष्य आहेत ते किती विद्वान बोलतात, शेक्सपियर पेक्षा पण त्यांचं इंग्लिश भारी होतं. एवढे विद्वान होते ते की इंग्रजांना पण समजायचं नाही एवढं इंग्लिश त्यांच्याकडे होतं, असं म्हणतात. एवढं त्यांचं काय इंग्लिश असेल त्यांच्याकडे, भारतात असून देखील. एवढे विद्वान, न्यायशास्त्राचे पंडित, ज्योतिषशास्त्राचे पंडित, म्हणजे डिग्री त्यांनी प्राप्त केलेल्या होत्या, तरी सुद्धा अशिक्षित गुरुकडे गेले होते दीक्षा घ्यायला. तर ते अशिक्षित होते का खरं सांगा? ते भले भौतिक दृष्टीने त्यांना लिहिता येत नव्हतं, पण आध्यात्मिक दृष्टीने त्यांची बरोबरी करणारं कोणीच नव्हतं त्यावेळी. इव्हन कोणी सांगितलं त्यांना जायला, त्यांचे वडील कोण होते, जज होते. हा, आता जज चांगले न्यायाधीश होते, त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांच्याकडेच दीक्षा घ्या. का? कारण त्यांना समजलं यांचा स्तर साधारण नाही आहे. म्हणून कधी कोणत्याही भक्ताला तो उच्च शिक्षित आहे, कमी शिक्षित आहे, हा स्तराने कधी बघायचं ना नाही, बघायचं कधी. त्याची नम्रता, आणि भक्ताचं पहिलं लक्षण कोणतं आहे, नम्रता. ठीक आहे, चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं आहे. तर भक्ती आपण सुरुवात केल्याच्या नंतर काय होतं, 2 गोष्टी होतात, ज्ञान आणि वैराग्य. आता समजा ज्ञान वैराग्य येत नसेल आपल्यामध्ये सर्वांमध्ये, याचा अर्थ आपण भक्तीच करत नाही. बघा 16 माळ कोण कोण करतं सांगा, चला हात वर करा. 1 2 3 4 5 6 बऱ्यापैकी करतात. तर बाकीच्यांनी पण प्रयत्न करा. काय करायचं, प्रभुपाद काय करायचे, प्रभुपादाने उदाहरण दिलं होतं. समजा आपण दिवसातून किती वेळा जेवतो, 4 वेळा, 3 वेळा तरी जनरली आपण जेवतो, बरोबर. तर प्रभुपाद काय करायचे, जेव्हा प्रभुपादांचं लग्न म्हणजे संन्यासी नव्हते, तर ते प्रत्येक नाश्त्याच्या आधी 4 माळा करायचे. सकाळचा नाश्ता 4 माळा आधी करायचे. सकाळी उठल्यावर पहिले 4, नंतर नाश्त्याच्या आधी 4, दुपारी जेवायच्या आधी 4 आणि रात्री जेवायच्या आधी 4, 16. म्हणजे इझिली होऊन जातात. समजा बैलांकडे गेले, बैलांना सोडलं, एक माताजी आज माळा घेऊन, मला एकदम बरं वाटलं, तिकडे बैल चारते आणि इकडे माळा करते, बरं वाटलं. आणि बऱ्यापैकी अशा माताजी आहेत तिथे. तर एका माताजींचं दिव्य दर्शन झालं मला, हरे कृष्ण. तर म्हणजे असं कार्य करता करता भले तुम्ही एकाग्रतेने झाले नाही चालतील, एकाग्रतेने एका जागेवर होतात, परंतु तरी पण तुम्ही कसं पण करा, पण हातामध्ये माळ पाहिजे. आणि कदाचित माळ नसेल पण नाम तर चालू ठेवा. पण तुम्हाला सांगतो, माळेला खूप महत्त्व दिलंय. माळ नसेल ना तर सहसा नाव येतच नाही मुखामध्ये. बघा तुम्ही प्रयत्न करा, नावाच्या विरुद्ध दुसरंच येतं.
बघा प्रयत्न करा. काय काय जण बोलतात काय माळ करायची, दिखावा करायची काय गरज आहे. आमचं नाव इथेच आहे, मनात आहे. आम्ही मनात घेतो. आपल्या सुयोग पावसकर प्रभूंना असे खूप जण भेटतात आहे ना, भेटत ना प्रभूजी, की आम्ही मनात करतो, दाखवायची गरज नाही. एवढं लांब लांब आम्ही एवढा दिखावा करत नाही आम्ही. आणि खरं म्हणजे ह्याचं दिखावा केलं तर लाभदायक आहे भक्तांनो. नको तिथे दिखावा करण्यापेक्षा ह्याचं केलं काय वाईट आहे सांगा. बघा तिलक दिसला रे दिसला तर बोलणार हरे कृष्णवाला आहे, बोलणार ना. आलं मुखातून ना, टोपी दिसलं आणि माळ दिसले वारकरी आहे, हा पांडुरंगांचा भक्त आहे, झालं पांडुरंगांचं नाव आलं. मग सांगा, विचार करा, जाणे अनजाण्यामध्ये मुसलमान जे आहेत ना ते त्यांच्याविषयी प्रश्न विचारला की ते राम नाम घेत नाही पण ते चुकून कधी कधी हराम बोलतात. तर ह लागला, ह काढलं तर काय येतं, राम येतं. आलं ना राम, त्यांची पण मुक्ती संभव आहे. बोला विचार करा. मग जर नुसती आठवण काढली हरे कृष्ण तर विचार करा, आपण प्रेमाने म्हणत असो ना हरे कृष्ण हरे कृष्ण. बोला 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 सर्वांनी, कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर काय म्हणतात की प्रेममयी वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजित जनयत्याशु वैराग्यम ज्ञानम च यद हेतुकिम. हेतुक ज्ञान प्राप्त होतं त्या व्यक्तीला. असं ज्ञान, दुसरं भौतिक ज्ञान नाही, असं ज्ञान जे करून तो भगवंताकडे जास्तीत जास्त जाईल. हा, हे ज्ञान त्याला प्राप्त होतं. पुढे धर्म स्वनुष्ठितम पुंसाम विश्वक्सेन कथाश्रिय. विश्वक्सेन म्हणजे कोण सांगा बघू. विश्वक्सेन एका एका अर्थाचं सांगतो. विश्वक्सेन नाव ऐकलं कधी? आपल्या महाराष्ट्रात गणपतीचं पूजन केलं जातं. हा, वैष्णव धर्मामध्ये गणपतीचं नाही, विश्वक्सेनाचं पूजन केलं जातं. कोणाचं? साऊथ इंडियाला गेलात ना तर गणपतीच्या जागी विश्वक्सेनाची पूजा करतात. हे विश्वक्सेन विष्णूच आहेत. कोण आहेत? विश्वक्सेन म्हणजे विष्णूच आहेत, भगवंत त्यांचं नाव आहे. तर जेव्हा आपण मंगलमूर्ती बोलतो ना तर तिकडचे मंगलमूर्ती आहेत ना हे विश्वक्सेन आहेत. जेव्हा वैष्णव यज्ञ केला जातो त्यावेळी विश्वक्सेनांची पूजा केली जाते, आद्य पूजा. लक्षात ठेवा, तुम्ही ऐकला नसेल कधी. तर धर्म स्वनुष्ठित पुंसाम विश्वक्सेन कथासिय न उत्पादयेद यदि रती श्रम एव हि केवलम. आपल्याला आपल्या स्थितीनुसार आपल्याला कर्तव्य कर्म दिलेले आहेत. समजा आपला धनगर समाज आहे, आपण कोण आहेत, वैश्यवाणीमध्ये येतो, गायी सांभाळणारे, शेती करणारे, आणि एवढं करून आपल्याला काय करायचंय, भगवंताची भक्ती करायची. कोणी क्षत्रिय आहे, कोणी ब्राह्मण आहे, कोणी कामगार वर्ग आहे. हे सर्वच परफेक्ट आपण पालन करतोय परंतु भक्ती करत नाही. थोडक्यात अर्थ सांगतात. तर काय झालंय म्हटलंय, श्रमैवही केवलम. सर्व म्हणजे श्रम करतोय, त्याचा काय लाभ होणार नाही जोपर्यंत भक्ती आपल्या जीवनात आपण स्वीकार करत नाही. नाहीतर एखादा म्हणेल ना, आम्ही बघा आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही कोणाचं वाईट चिंतित नाही, हा सर्व करतो पण आम्ही भक्ती पण करत नाही. मग काय तुम्ही खोटं बोललात किंवा न बोलत काय फरक पडतोय? ज्याने तुम्हाला हा देह दिलाय ना त्यालाच विसरून गेलात. ज्याने तुम्हाला श्वास दिलाय, हा श्वास त्याच्याशिवाय चालू शकतो का? किती किती प्राण आहेत आपल्या शरीरामध्ये? वायू सांगा. पंचप्राण आहेत. कोणकोणते? प्राण, अपान, व्यान, उदान, समान. हे 5 प्राण आपल्या हृदयामध्ये. भागवतमध्ये पुरंजन उपाख्यान आहे, त्याच्यामध्ये खूप डिटेल वर्णन करून सांगितलं. हे 5 प्राण आपल्या हृदयामध्ये राहतात. आणि ह्या 5 प्राणामध्ये आत्मा तरंगत असतो. कोण आत्मा? आत्म्याचा आकार काय आहे? एकाग्र काय बोलतात, केसाग्र शतभागस्य सहभागो स विज्ञेय. काय? एका केसाच्या अग्रभागाचे 100 तुकडे केले, परत त्या तुकड्याचे परत 100 तुकडे केले तर जो परिणाम त्याचा येईल ना तो आपल्या आत्म्याचा आकार आहे. मग परमात्म्याचा आकार काय? हा, प्रभूजी हुशार आहे का? हरी बोल. अंगुष्ठ प्रमाण मात्रेन असं म्हटलंय. हे परमात्म्याचा आकार आहे आणि परमात्मा कुठे असतो? हृदयामध्ये. आणि आत्मा पण तिथेच असतो, पंचप्राणामध्ये तरंगत असतो. शतशतर उपनिषदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. तर काय सांगतात, जर आपण आपल्या स्थितीनुसार धर्माचरण अर्थात कर्तव्य कर्म किंवा विहित कर्म करून देखील भगवंतांच्या कथांमध्ये
कथांमध्ये, भगवंतांच्या लीलान कथांमध्ये जर आवड उत्पन्न होत नसेल, रुची उत्पन्न होत नसेल, तर असे धर्माचरण करणे म्हणजे काळाचा अपव्यय आहे, म्हणजे श्रम एवढी केवळ फक्त श्रम करतोय आपण. पण मनुष्याचं परम धर्म सांगितलंय भगवंताची भक्ती करणं. पण भक्ती कधी होते सांगा? भक्ती कधी येणार? सेवा करून. चला सेवा कधी करू सांगा? सेवा कधी करतो? आता इकडे माताजी सेवा करतायत, पण सेवा त्यांच्या मनात काहीतरी आहे ना, ह्या सेवा करून काय होणार आहे? वैष्णव प्रसाद घेतील. हा, वैष्णव प्रसाद घेतील म्हणजे काहीतरी. आणि वैष्णवाने प्रसाद घेतला की वैष्णवांचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार, बरोबर. पण हे वैष्णवांचा कृपा आशीर्वाद त्यांना प्राप्त होणार हे कधी ऐकलं त्यांनी? सत्संगामध्ये ऐकलं. मग सत्संगामध्ये विशेषतः काय वर्णन केलं जातं? भगवंतांच्या लीला कथा. आणि भगवंतांची या लीला कथा, गुण कर्म, त्यांची साहसिक कृत्य, त्यांनी कसे युद्ध केलं, कसं असुरांना मारलं, भगवंतांचं अवतार कार्य, हे जोपर्यंत आपण ऐकत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताप्रती प्रेम होत नाही. म्हणून भागवत कथेचं आयोजन असतं की ज्यामध्ये आपण भगवंताने कृष्ण अवतारामध्ये काय केलं, या अवतारामध्ये काय केलं, नरसिंह अवतारामध्ये काय केलं, ह्या आपण सांगितलं. वैष्णवासाठी नित्यप्रती ते आपण ऐकल्या पाहिजेत, तेव्हा हृदयातील कल्मश दूर होणार. पुढे ठीक आहे, पुढे सांगतात धर्मस्य हि अपवर्गस्य नार्थो अर्थायोपकल्पते नार्थस्य धर्मकान्तस्य कामा लाभाय हि स्मृतः. आपण मनुष्य जीवनामध्ये अनेक सारी धार्मिक कृत्य करतो, धार्मिक कार्य करतो ना. जसं आपण पिंडदान केलं, हे पण एक धार्मिक कार्य आहे. विवाह केला, धार्मिक कार्य आहे. सत्यनारायण पूजा केली, धार्मिक कार्य आहे. हे सर्व धार्मिक कृत्य आहेत. आणि हे धार्मिक कृत्य आपल्याला मुक्त होण्यासाठी आहे, म्हणजे मृत्यूच्या नंतर आपल्याला चांगली स्थिती प्राप्त होईल. हा, म्हणजे आपली दुर्गती होणार नाही, त्यासाठी ही आपली धार्मिक कृत्य आहेत, बरोबर. परंतु याचा उपयोग नुसता मला पैसा मिळेल या भावनेने करू नये, आहे ना. काही जण असं कार्य करतात की या केल्याच्या नंतर काही लाभ होईल ना, मला थोडा लाभ होईल ना. तर भगवंत सांगतात लाभ तर होणार निश्चित आहे, पण तरी पण ती भावना, सकाम भावना ठेवू नये की हे केल्याच्या नंतर मला मिळालंच पाहिजे, नाही मिळालं तर मग भगवंतावरचा विश्वास कमी झाला. तर इथे सांगतात की अशा भावनेने करू नये, तुमचं कर्तव्य कर्म म्हणून तुम्ही केली पाहिजेत. ठीक आहे. तर या शास्त्रामध्ये ऋषींच्या सांगण्याप्रमाणे जो मनुष्य, बघा भागवत मध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे जो मनुष्य या धर्माच्या पालनात म्हणजे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न आहे, त्याने कधीही भौतिक लाभाचा उपयोग इंद्रिय तृप्तीसाठी करू नये. कशासाठी? इंद्रिय तृप्ती म्हणजे भोग घेण्यासाठी याचा उपयोग करू नये. मग कशासाठी उपयोग करायचा सांगा? कशासाठी उपयोग करायचा? पुढच्या श्लोकामध्ये सांगतात याचा कशासाठी उपयोग करायचा. कामस्य न इंद्रिय प्रीती लाभो जीवेत यावता जीवस्य तत्व जिज्ञासा नार्थो यच्चेह कर्मणी. तर इंद्रिय तृप्ती करणे हा जीवनाचा मुळीच उद्देश नसावा. आपल्या जेवढे पण संत महात्मे महाराष्ट्रात असो, भारतात असो, वेगवेगळ्या प्रांतात होऊन गेले, त्यांनी याचा इंद्रिय तृप्तीसाठी उपयोग केला नाही. त्याचा उपयोग भगवंताच्या भजनासाठी, भक्तीसाठी केला. आणि भगवंताची भक्ती केल्याच्या नंतर सर्व आपल्या इच्छा पूर्ण होतात, आहे ना. सर्व इच्छा स्वतःहून पूर्ण होतात, त्यासाठी विशेष प्रयत्न करावा लागत नाही. तर त्याचा उद्देश मुळीच नसावा इंद्रिय तृप्तीसाठी. मनुष्याने केवळ काय केलं पाहिजे? निरोगी जीवनाची इच्छा करायची. कसली? निरोगी जीवन पाहिजे. बघा, निरोगी जीवन नसेल आणि आजारी जीवन असेल तर तुम्ही नाम करणार आहे, हरिनाम, दुखतंय कमर माझे, हे दुखतंय माझे, हे कोपरं दुखतंय, डोकं दुखतंय, सर्व दुखतंय, असं दुखणारा व्यक्ती भक्ती करणार आहे का सांगा? करू शकतो? त्याला विचारलं किती माळा जप करतो, खेरी असते पण बसता येत नाही मला खुर्चीवर, हे दुखतं माझं पाठीमागं. मग म्हणून मनुष्याने मला बोलले असे काही जण, म्हणून सांगतो, बसता पण येत नाही, उठता पण येत नाही. मग त्यासाठी शरीर स्वस्थ असावं लागतं. आणि स्वस्थ शरीर असलं ना तर मन ताजतवानं असतं ना. आणि ताजतवानं मनामध्येच भगवंताचं नामस्मरण होणार ना, भक्ती होणार ना. तर आता भगवंताला प्रणाम करायला त्याला वाटतच येत नाही, तो काय प्रणाम करणार आहे? घालीन लोटांगण. नामदेव महाराजांनी 6 भक्तीचे अंग सांगितले. घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यान पाहेन, रूप तुझे, प्रेमे आलिंगन, आनंदी पूजन, भावे ओवाळीन, म्हणजे ओवाळेल.
6 भक्तीचे प्रकार सांगितले त्याच्यामध्ये. पण शरीर स्वस्थ नाही कसं करणार, म्हणून इथे भागवत सांगते मनुष्याने निरोगी जीवनाची आणि दुसरी आत्मरक्षणाची इच्छा करावी. आत्मसंरक्षणाची इच्छा आपण केली पाहिजे. म्हणून भक्तांनो गाडी चालवताना पण सावकाश चालवा. समजा गाडी फास्ट चालली आणि कुठेतरी लागलं धक्का पडलात, हाताला लागलं मार लागलं, हाताने कामच होणार नाही व्यवस्थित. समजा हातच नाही माळा कशी करणार, कधी काय झालं. म्हणून गाडी चालवताना पण व्यवस्थित चालवा भक्तांनो, कारण ते भागवतच सांगतोय आत्मरक्षण आपण केलं पाहिजे. आत्मरक्षण म्हणजे शरीराला पण कधी कधी आत्म म्हटलंय, कारण आत्मा शरीरामध्ये राहतो. शरीर म्हणजे या शरीराचा आधार आत्मा आहे. जर शरीर नसेल तर आत्मा कुठे राहणार. याच शरीराने आपण भक्ती करू शकतो. कालच आपण म्हटलं की याच शरीराने आपण भक्ती करू शकतो. परवा आपण गरुड पुराणामध्ये घेतलं, जर मनुष्य शरीर नसेल तर भक्ती करूच शकत नाही. कोणता कुत्रा करणार आहे, गाढव करणार आहे, घोडा करणार आहे का भक्ती? नाहीच करू शकत, कारण त्यांची तशी प्रगत बुद्धी नाही आहे. ठीक आहे. तर पुढे काय सांगतात बघा, श्लोक आहे 19वा श्लोक आहे. मनुष्याने काय करायचं, मनुष्यासाठी याशिवाय दुसरं कोणतंच कार्य नसावं. काय करायला पाहिजे, शरीराचं रक्षण करायचं, शरीर निरोग ठेवायचं आणि या निरोगी शरीराद्वारे भगवंताचं कार्य करायचंय. याशिवाय दुसरं कर्म नाही. आणि भगवंताचं कार्य करता करता आपलं जे आहे ना धर्म अर्थ काम मोक्ष सर्व काय आपल्याला प्राप्त होतं. ठीक आहे. काय केलं पाहिजे, मनुष्याने परमसत्याविषयी जिज्ञासा केली पाहिजे. तर परमसत्य म्हणजे काय सांगा भक्तांनो. प्रश्नावर प्रश्न आहेत हा. सिनियर भक्तांनी नका सांगू. परमसत्य म्हणजे काय, विद्यार्थ्याने सांगा बघू. परमसत्य म्हणजे काय बघा. निरोगी शरीर पाहिजे. बरं चला, निरोगी शरीर आहे, स्वस्थ शरीर आहे, शरीराला कुठे जखम म्हणजे ऍक्सिडेंट नाही झालाय, काही नाही झालं, ठीक आहे, स्वस्थ आहे, एवढं मिळालं. याच्यानंतर एवढंच बस झालं, पुढे काय नाही. पुढे सांगतात परम सत्याची जिज्ञासा करायची, जाणून घ्यायचं परमसत्य म्हणजे काय. परमसत्य म्हणजे काय, तर पुढच्या श्लोकामध्ये सांगतात परमसत्य 3 प्रकारे ओळखता येतात. 3 प्रकार सांगा कोणते. सर्वांना माहित आहेत पण आठवत नाहीत. आपण श्लोक बोलूया. वदंती तत्तत्व, वदंती तत्त्वतत्त्ववी, तत्त्वं यज्ञानमद्वयम्, ब्रह्मेति परमात्मेति भगवानेति शब्दते. बघा, परम सत्याला 3 प्रकारे ओळखता येतं. पहिलं म्हणतात ब्रह्म. काय ब्रह्म म्हणजे जे उपनिषदांचा अभ्यास करतात ना ते भगवंताला निराकार समजतात. काय ब्रह्म म्हणजे भगवंत म्हणजे एक मोठा प्रकाश आहे, त्याला आकार नाही, तो काही दिसत नाही, त्याला म्हणजे परमसत्याला काही जण ब्रह्म म्हणतात. पुढे सांगतात परमात्मेती, म्हणजे योगी ध्यान करतात ना तर या हृदयामध्ये नाकाच्या शेंड्याकडे बसतात. बघा योगींची पद्धत अशी असते, योग्याने असं बसायचं पद्मासनामध्ये असं, आणि डोळे अर्धवट मिटायचे, मिठा बघू सर्वांनी, आणि नाकाकडे बघा नाकाकडे, आणि दोन्ही डोळ्याने बघायचं काय दिसतं नाकाच्या समोर, तिथे परमात्म्याचं ध्यान करायचं. असं परमात्मा समोर भगवान श्री विष्णूंचं असं रूप, छोटं रूप असं ध्यान करायचं. किती वेळ करता बघूया. तर ठीक आहे थांबा, करू नाही शकत एवढं कोणी. पूर्वी असं केलं जायचं ध्यान, आणि तेव्हा भगवंत प्रकट व्हायचे. तर योगी लोक असं नाकाच्या शेंड्याकडे पद्धत आहे, नाकाच्या शेंड्याकडे बघायचं, आणि दोन्ही डोळ्याने बघितलं तर 2 नाक दिसतात. कोणाकोणाला दिसतात, आणि त्याच्या मधल्या भागामध्ये भगवंतांना असं बघा प्रयत्न करून बघा, 2 नाकाचे शेंडे दिसतात बघा. दिसले ना तुम्हाला, खरोखर बघतायत सर्वजण. आणि त्याच्या बरोबर मध्ये भगवंताला उभं करायचं किंवा हृदयामध्ये तरी असं, तर परमात्मा रूप. आणि तिसरं जे प्रगत आहेत ना, जे भगवंताचे भक्त आहेत ना, संत तुकाराम महाराजांसारखे, ते भगवंतांना डायरेक्ट भगवंतच समजतात. म्हणजे त्यांच्या हातामध्ये बासुरी आहे, शंखचक्र गदा आहे, विष्णूंचं रूप आहे तसं, किंवा धनुष्य आहे, रामचंद्रांचं रूप आहे. असे जसे भक्त आहेत तसं त्या भगवंतांच्या रूपाचं ते दर्शन करतात. तर याविषयी आपण जिज्ञासा केली पाहिजे भगवंतांची. ठीक आहे.
सांगतात बघा, ज्ञान आणि वैराग्याने पूर्ण असा प्रामाणिक व्यक्ती म्हणजे एक प्रकारचा भक्तीच्या मार्गामध्ये आलेला व्यक्ती, पूर्ण भक्त झालेला नाही, अजून मार्गामध्ये आलेला आहे. तर ज्ञान आणि वैराग्याने पूर्ण असा प्रामाणिक जिज्ञासू विद्यार्थी भक्तीच्या बाबतीत किंवा मुनी वेदांत श्रुतीतून श्रवण केल्याप्रमाणे शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याप्रमाणे जर प्रेम भक्तीचं आचरण करेल तर त्याला परम सत्याचा साक्षात्कार होईल, म्हणजे भगवंताचा साक्षात्कार होईल, भगवंतांचं दर्शन होईल. संत तुकाराम महाराजांना किती दिवसात झालं होतं सांगा दर्शन? संत तुकाराम महाराजांना दर्शन झालं होतं विठ्ठलांचं, गाथेमध्ये वर्णन केलं, किती दिवसात झालं होतं सांगा? अशी तर खूप वर्ष गेली होती, पण जेव्हा साधलेला बसले ना तेव्हा किती दिवसात झाले होते? प्रभूजी नका सांगा तुम्ही, बाकीचे सांगते. 15 दिवसात. किती? 15 दिवसात दर्शन झालं त्यांना. पण त्याच्या आधी त्यांनी काय काय केलं माहितीये का? किती प्रयत्न केले. पहिले तर संसारामध्ये त्यांची हानी झाली, सर्वात श्रीमंत होते संत तुकाराम महाराज. मला संत तुकाराम महाराजांचीच आठवण येते व्यासनावर सारखी, काय माहित नाही मला. तर एकतर ते म्हणजे भगवत धामाला सहशरीर गेले आहेत ना, ते त्यांची आठवण येते खास. तर बघा संत तुकाराम महाराज काय करायचे, गाई गुरांची सेवा करायचे. त्यावेळी काय जास्त गाड्या नव्हत्या, त्यावेळी काय पडलं होतं जास्त, म्हणजे पाऊस कमी झाला होता, शेती पण होत नव्हती. तर कोणी लाकडं घेऊन जात असेल डोक्यावर तर ती लाकडाची मुळी घ्यायची आपली आणि त्यांना, म्हातारा व्यक्ती असेल वयस्कर, त्यांना मदत करायची. गुरांना एखादा बैल आजारी पडला तर त्याला चारा आणून द्यायचे. मुंगी असतात ना, मुंग्या छोट्या छोट्या वारुळावरती, त्यांना साखर टाकायची तिथे. एवढ्या बारक्या सेवा त्यांनी केल्या छोट्या छोट्या. अजून पण काही भक्त वृंदावनात येतात ना, गेल्या वर्षी मी बघितलं, साखर घेऊन जातात आणि जिथे जिथे झाडं आहेत तिथे असे साखर टाकतात. अजून पण परिक्रमा करताना बघितलं. तुम्ही पण घ्या पाहिजे जर कोणाला साखर घ्यायची असेल तर, जीवदया होते खूप. तर जीवदया म्हणजे जीवाच्या प्रती दया केली पाहिजे, तेव्हा आपलं पुण्य वाढत जातं. बरोबर? जीवदया. नंतर काय सांगितलंय, वैष्णव सेवा, वैष्णवांची सेवा केली. ध्रुपद गायचे पाठवून कीर्तनामध्ये, टाळ वाजवायचे, चटई अंतरायचे, चटई नव्हती त्यावेळी, काय होती, घोंगडी होती, घोंगडी अंतरायचे, झाडू मारायचे. खूप अशा सेवा केल्या त्यांनी. आणि नामरुची. नंतर भंडाराच्या डोंगरावर जाऊन त्यांनी ते साधना केली आणि सांगतात की 15 दिवसात मला विठ्ठलाचं दर्शन झालं. आणि दर्शन झाल्याच्या नंतर त्यांना अभंगवाणी सुचायला लागली, स्फुरित व्हायला लागली. आणि मग त्यांनी अभंग लिहायला सुरुवात केली आणि मग प्रचार केला त्यांनी. महाराष्ट्रामध्ये एकमेव जबरदस्त प्रचार करणारे संत तुकाराम महाराज होते, ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर शेवटी. तर त्यांचा आदर खूप इस्कॉनमध्ये केला जातो. तर मनुष्य या शास्त्रामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे जर आचरण करील त्याला निश्चितच परम सत्य म्हणजे भगवंतांचं त्याला दर्शन होईल. म्हणून हे द्विजश्रेष्ठानो, सुत गोस्वामी सांगतात की मनुष्य मात्राचं कर्तव्य आहे त्याने भगवंतांना संतुष्ट केलं पाहिजे. कुणाला केलं पाहिजे? भगवंत कोण? श्रीकृष्ण. त्यांना संतुष्ट केलं पाहिजे, त्याला जीवनातील सर्वोच्च परिपूर्णता त्या व्यक्तीला प्राप्त होते. ठीक आहे. सर्व शास्त्रांचा काय विचार आहे सांगा? सर्व शास्त्रांचं काय सार आहे? संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे बघा, मी लिहून घेतलाय. वेद अनंत बोलिला, माहिती आहे सर्वांना? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची केला. वेद अनंत म्हणजे 4 वेद आहेत, त्याला श्रुती असं म्हणतात आणि खूप मोठे ग्रंथ आहेत ते भक्तांनो. तर त्याचं पुरा सारांश काय आहे? अर्थ इतुकाची केला म्हणजे एक अर्थ केला आहे त्याचा, विठोबाशी शरण जावे. कुणाला जावे? पांडुरंगाला शरण जावे. पूर्ण वेदांत सार. पांडुरंगाला शरण जावे, निज निष्ठे नाम घ्यावे. काय घ्यावे? नाम जप केला पाहिजे पांडुरंगाचा. तुम्हाला जो तुमचे गुरु महाराज जप देतात, पण तो गुरु कृष्ण भक्तच पाहिजे. पांडुरंगाचा भक्त पाहिजे. निज निष्ठे नाम घ्यावे, विठोबाशी शरण जावे, म्हणजे विठोबाच्या नावाचा जप करायचा आहे. सकळ शास्त्रांचा विचार, सर्व शास्त्रांचा विचार. शास्त्र किती आहेत?
18 पुराणे आहेत, 4 वेद आहेत म्हणजे स्मृतिशास्त्र, पुराण म्हणजे स्मृतिशास्त्र, श्रुतिशास्त्र म्हणजे वेद, त्याच्यानंतर उपनिषद, त्याच्यानंतर पंचरात्र शास्त्र, त्याच्यानंतर इतिहासमध्ये महाभारत आणि रामायण, ह्या सर्वांना शास्त्र म्हणतात. तर सर्व शास्त्रांचा काय म्हणतात, विचार अति अंती तुकाचे निर्धार, सर्वांचा निर्धार काय केला आहे. आणि 18 पुराणी सिद्धांत, 18 पुराणांचा पण सिद्धांत, जसं 18 पुराणे हरीशी गाते म्हणजे हरिनाम घ्यायचं आहे. तुका म्हणे हेची होतं एकच आहे, विठोबाला शरण जावे. आता ही जी भागवत कथा ह्याचा अर्थ काय आहे, भगवंताला शरण जाण्यासाठीच आहे. पण काय होतं, आपण शरणागत आहो असं समजतो, पण शरणागत होत नाही आपण, आहे ना. सांगा तुम्ही, खरं सांगा. आपण मनात समजतो मी भगवंताला शरणागत आहे, पण खरोखर शरणागत होण्यासाठी आचरण लागतं ना. जसं वडिलांनी आज्ञा केली मुलाला की बाळा हे तू कर, तर मुलाला माहिती हे माझे वडील आहेत, दुसरे वडील नाही, पण मी वडिलांचं ऐकणारच नाही, ऐकणारच नाही वडिलांचं. तर मग थोडी झाली, वडिलांची आज्ञा पूर्ण झाली का. जसं भगवंतांनी सांगितलं बाबा तू मला शरण ये, आणि शरण आल्याच्या नंतर काय कर, जे मी सांगितलं तेवढंच कर, जास्त काय करू नको. तुम्ही सांगितलं जे करशील ते मला अर्पण कर. मला आपण भगवंताला अर्पणच करत नाही तरी पण मी भगवंताला शरण आहे. होणार का शरण असं, मनमानी करू नये. भगवंतांनी जे सांगितलं ते करायला पाहिजे. तर तस्माद एकम मनसा भगवान सात्वतांपती, मनुष्याने एकाग्र मनाने भगवंतांविषयी ऐकलं पाहिजे, त्यांचं कीर्तन केलं पाहिजे, त्यांचं स्मरण केलं पाहिजे, त्यांचं पूजन केलं पाहिजे. कारण एकमेव भगवंतच आपल्या भक्तांचे कोण आहेत, पालनहार आहेत, रक्षक आहेत, रक्षण करता आहेत. दुसरे कोणी नाही भक्तांनो. जे म्हणत असतील ना आम्ही यांची भक्ती करतो, त्यांची भक्ती करतो, भगवंताशिवाय, पांडुरंगाशिवाय, श्रीकृष्णांशिवाय आपला कोणीही रक्षक नाही. आपण कोण आहोत, सनात आहोत की अनाथ आहोत सांगा. आधार कार्ड बनलाय ना सर्वांचा. तर आपला आधार कोण आहेत, भगवंत आहेत. ठीक आहे. तर बुद्धिमान मनुष्याने भगवान चिंतन रूपी तलवार हातामध्ये घ्यायचे. झोप येते काय भक्तांना, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संत तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, सकल शास्त्रांचा विचार अंती हाची निर्धार. तर नुसते संत तुकाराम महाराज नाही बोललेत, ज्ञानेश्वर माऊली पण बोललेत. माहिती आहे तुम्हाला, अभंग 28 अभंगापैकी एक अभंग आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, बोला की एक नारायण सारगप. बघा इथे काय सांगितलं, विठोबाशी शरण जावे, आणि इथे काय सांगतात, नारायणाला शरण जाणे. विठोबा आणि नारायण काय वेगळे आहेत का. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन, एक नारायण सारगप. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, पाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांताची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. नामदेवा मंत्र हरी नामाचे शास्त्र, यमी कुळ गोत्र वर्जईले. तर ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, वेदशास्त्र आणि या सर्वांचं वेदशास्त्र म्हणजे श्रुती आहे, यांचं प्रमाण काय आहे, एक नारायण सार जप. सर्वांचं सार काय आहे, भगवान नामाचं जप करणे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, म्हणजे वाऊगाची श्रम व्यर्थ जाई. म्हणजे काय सांगा, जप तप कर्म क्रिया वेण धर्म. अर्थ सांगा बघू. हरिपाठ तर तुम्ही खूप वर्षापासून गाताय. जप तप कर्म क्रिया नेम धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हे जप तप कर्म तुमचं व्यर्थ जाणार आहे. का जाणार आहे,
कारण तुम्ही जर नाम जप नाही केलात ना तर तुमचं यज्ञ पण सफल नाही, तुमचं बाकी सर्व सफल नाही जोपर्यंत पांडुरंगाला चरण जात नाही. काय सांगतात नाही काय का अर्थ काय दिला अर्थ बघा. हरिपाठी गेले ते निवांताची ठेले. म्हणजे हरिपाठ म्हणजे हरिनाम. ज्याने हरिनामाचा जप केलाय ना तोच निवांत आहे जीवनामध्ये, बाकी तो निवांत राहू शकत नाही. जो बोलतो ना की मला आता आराम करायचा आहे, भक्तिसिद्धांत सत्य ठाकूर म्हणतात हरिनामाशिवाय आराम नाही. कारण तो आराम काय आहे? हराम आहे. आराम न विश्राम नाही मिळू शकत व्यक्तीला जो बोल हरिनाम आपण जप करत नाही. ठीक आहे. भ्रमर गुंतले सुमन कलिके. जसा भ्रमर आहे ना, भ्रमर करतो माहिती आहे ना, तो कुठे असतो? फुलावरती असतो ना, मग त्याच्यामध्ये तो मग्न असतो. तसा जो नामामध्ये मग्न आहे. मग काय तुम्हाला सांगतो कामधंदा सोडा आणि नाम करत राहावं असं कोणी कोणत्या संतांनी सांगितलंय नाही. काम तर दिवसभर करायचंय आणि मन लावून कराय म्हणजे काम जबरदस्तीने केलं पाहिजे. कधी कधी इच्छा नसते काम करण्यासाठी, पण काम करता करता काय करायचंय? नाम पण करायचं आहे. जसा भ्रमर करतो, भ्रमण गुंतले सुमन कलिके. सुमन म्हणजे फुलाच्या कळीमध्ये भ्रमर असतो मध काढण्यासाठी, तसं त्या भ्रमरासारखं करायचं. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिनाम रूप मंत्र शास्त्राला यम सुद्धा भीतो. जो हरिनामाचा जप करतो त्याला यम काही करू शकत नाही. तो नामधारकालाच नव्हे तर त्याच्या कुळगोत्रालाही स्पर्श करत नाही. म्हणून नाम जप केला पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर बुद्धिमान मनुष्य कोणाला म्हटलं आहे? भक्तांनो, प्रश्नावर प्रश्न येतात. बुद्धिमान कोणाला म्हटलं आहे? जो बुद्धीचा योग्य उपयोग करतो. मग बुद्धीचा योग्य उपयोग कुठे केला पाहिजे? कारण भगवंत सांगतात ददामी बुद्धी योगम तम. मीच बुद्धी देतो तुम्हाला. तुमचा संसार कसा करायचा याची बुद्धी आपल्यामध्ये नाही. पात्रता, ती पात्रता भगवंत देतात आपल्याला. ददामी मी देतो बुद्धी योगम, जेणेकरून तो माझ्याकडे परत येईल. बरोबर ना? शेवटी आपल्याला भगवंतांच्या धामाला जायचंय ना. मग अशी बुद्धी देतात की तुमचं सांसारिक कार्य पण चांगलं करतात, जेणेकरून तुमचं मन लागेल. समजा पैसा नसेल, नारद पुराणामध्ये नारद मुनी म्हणतात पैसा जास्त असेल तरी भक्ती करत नाही, आणि पैसा कमी असला तरी भक्ती करू शकत नाही. कमी असेल तर चिंतन. आता हे थोडं टेन्शन आहे, हे करण्यासाठी थोडी गरज होती पण आहे नाही. हा, आणि जास्त झाले तर मी ठेवू कुठे? त्याचा पण प्रॉब्लेम. टॅक्स लागतो आणि कुठेतरी नको तिथे इन्व्हेस्ट करतो, ते टेन्शन. तर जास्त असलं तरी टेन्शन, कमी असले तरी टेन्शन. पण भगवंत काय करतात? ददामी बुद्धी योगम ते. हा, जास्त असेल तर भगवत कार्याला दान धर्म करू शकतो, त्यामुळे त्याचं अजून धन वाढत जातं. त्याला बोलतात सात्विक धन. काय? सात्विक. राजसिक नसावं, तांत्रिक नसावं. जसे तुमच्याकडे असे दानशूर खूपच आहेत आणि ते कार्यामध्ये करतातच मदत. तर तेच सांगितलंय आपल्या धनाचा योग्य उपयोग ब्रह्मपुराणामध्ये सांगितलंय भगवत कार्याला करायचं. ठीक आहे. बुद्धिमान मनुष्याने हातामध्ये तलवार घ्यायची. काय घ्यायची? तलवार म्हणजे लोखंडाची तलवार ना, मी हे सांगत नाही. कुठची तलवार घ्यायची? ज्ञान रूपी तलवार. कसली? भगवत चिंतन रूपी तलवार घ्यायची हातामध्ये. नाही तर उद्यापासून तलवार घेऊन यायचं. तर बुद्धिमान मनुष्याने तलवार घ्यायची. युट्यूब बरोबर टाकत येतं म्हणते महाराज तलवार घ्यायला सांगतायत. कारण अर्धच कट करतात कधी कधी, आणि पुढे काही जण असतात ना करतात. तर भगवत चिंतन रूपी तलवार घ्यायची हातामध्ये, आणि त्या तलवारीद्वारे काय करायचं? कर्मग्रंथींचं छेदन करायचं. जसं आपण तोडतो ना एखादा वृक्ष कुऱ्हाडीने, तसं. आणि म्हणून भगवंतांच्या लीला कथांवर प्रेम करणार नाही, त्यांचे श्रवण करणार नाही, असा कोण मनुष्य आहे सांगा? अर्थात भगवंताच्या कथा सर्वांना आवडतात भक्तांना, परंतु ते योग्यरित्या सांगितल्या आल्या पाहिजेत. योग्य म्हणजे तो अधिकारी व्यक्ती पाहिजे, ज्याला खरोखर ज्ञान आहे. आणि संत रामदास स्वामी म्हणतात त्यांच्या दासबोधामध्ये की त्या कथा आहेत ना, जो सांगणारा व्यक्ती आहे ना त्याला व्यवस्थित समजावून सांगता आल्या पाहिजेत. त्याचा अर्थाचा अनर्थ करायचं नाही, धरा तिथे मारा करायचं नाही.
नारायणाला धरा करायला सांगितलं होतं ना, नारायणाला धरा, त्यांनी काय केलं, मारा, आणि बिचाराला मारलं. माहिती आहे ना कथा तुम्हाला पेशव्यांची, तिथे नारायण होतं, नारायणाला धरा असं पत्रामध्ये लिहिलं होतं, त्यांनी काय केलं, नारायणाला मारा, आणि अर्थाचा अनर्थ झाला. ठीक आहे, ती कथा जाऊन दे, तो आपला विषय नाही, आपल्याला भागवत कथा आहे. ठीक आहे, मग आता कोण मनुष्य आहे ज्यांचं भगवंताविषयी म्हणजे भगवंताची कथा ऐकण्यामध्ये रुची उत्पन्न होणार नाही? अर्थात तो पाखंडीच आहे किंवा नास्तिक आहे तो, समजा वैष्णव नाही तसा असत. तर हे द्विजश्रेष्ठानो, दोषमुक्त झालेल्या भगवत भक्तांची श्रद्धेने काळजीपूर्वक सेवा केल्याने, बघा काय म्हटलंय, दोषमुक्त झालेले आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये कोणते दोष नाहीत, अशा भगवत भक्तांची सेवा करायची. कुणाची? अशा भगवंताच्या भक्तांची सेवा केल्याने दिव्य सेवा संपन्न होत असते. म्हणून मी काय म्हटलं भक्तांनो, जर तुम्हाला साधू ओळखायचा असेल, संत ओळखायचा असेल, तर काही दिवस त्याच्या सोबतीला राहायचं. की काय व्यासासन भेटलंय म्हणून मोठ्याने फेकतो आहे, हा मोठे प्रवचन करतो आपण, प्रत्यक्ष जीवनात आचरणच नाही. मग तसं नाही. मग आता समजा मी तुम्हाला तुमच्या समोर बसलोय, तुमच्या समोर सांगतोय, अति प्रेमाने एकदम कसं अशी लाळ गळते प्रेमाची, गोड गोळ्यासारखं गोड बोलतोय समजा, पण प्रत्यक्ष मी माझ्या घरी वेगळाच वागतोय, मग माझ्या कथेला काय अर्थ होणार आहे का? सांगा तुम्ही भक्तांना. मग तुम्हाला परीक्षण करायला पाहिजे, प्रभूजी बोलतात तसं नाही, खरोखर जीवनात आचरण करतं. मीच नाही, कोणी कथाकार असो, म्हणजे कथाकारच नसो, भगवंताचा भक्त असो, कोणीही त्याचं चेक करायचं त्याला. तर शुश्रूषो श्रद्धदानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवया अभिप्राय, त्याला काय म्हटलंय, महत्सेवया, भगवंतांच्या सेवेपेक्षाही मोठी सेवा आहे. कोणाची सांगा बघू? आराधनानाम सर्वेषाम विष्णू आराधना प्रथम. भगवान शंकर सांगतात, जेवढी पण आराधना केली जाते ना, त्या सर्व आराधनामध्ये सर्वात श्रेष्ठ आराधना कोणाची? भगवान विष्णूंची. परंतु पुढे सांगतात, भगवान विष्णूंपेक्षाही मोठी आराधना आहे. कुणाची? भगवान विष्णूंच्या भक्तांची. नाहीतर मी एका ठिकाणी गेलो भगवद्गीता घेऊन, आम्ही 4-5 जण भक्त गेलो भगवद्गीता घेऊन, तो भक्त भगवंताची पूजा करायला बसला होता. आम्ही बिचारे अर्धा तास वाट बघतोय, हा उठतच नाही पूजेवरून. मग आता काय सांगायचं, हा तो श्रेष्ठ भक्त आहे, उत्तम भक्त आहे की मध्यम भक्त आहे की कनिष्ठ भक्त? कसं सांगा तुम्ही? कनिष्ठ आहे तो उत्तम. कदाचित तुमची पूजा थांबवा, आपण वैष्णवाला भेटायचं, पूजा थांबवायची भगवंताची. हा निर्णय तुम्ही ऐकला नसेल कधी कुठे. भगवंताची पूजा चालू आहे आणि महान वैष्णव तुमच्या दारी आलाय, पूजा थांबवा, पहिले त्याला भेटा. भगवंत अजून प्रसन्न होतात. हे मी नाही सांगत, पद्मपुराण सांगते, शास्त्र सांगते. असं ध्यानपूर्वक ऐका, कारण कथा ध्यानपूर्वक जर ऐकली नाही ना, तर सतीसारखी कथा होईल आपली. सतीला आत्महत्या करावी लागली, माहिती आहे ना सती देवीला? सती माहिती आहे ना, भगवान शंकरांची पहिली पत्नी. तिला कथा ऐकली नाही म्हणून तिला, आता ते सांगत नाही रामायण, नंतर आता भागवत कथा चालू आहे. तर शुश्रूषो म्हणजे सेवा करण्यात, श्रवण करण्यात मग्न आहे. बघा, शुश्रूषो श्रद्धदानस्य वासुदेव कथा रुची स्यान महत्सेवा उपरा पुण्यतीर्थ निषेवनात. बघा, भगवंताची कथा जर ऐकण्यामध्ये आपल्याला रुची उत्पन्न करायची असेल, सर्वांनाच कथा सहसा सुरुवातीला आवडत नाही, पण ती कथा कधी आवडायला लागते? जेव्हा तुम्ही वैष्णवांची सेवा कराल आणि वैष्णव प्रसन्न झाले, तर तुम्हाला कथा स्वतःहूनच समजायला लागेल. कथेचे जे अर्थ आहेत ना, ते तुम्हाला कळणार. नाहीतर तुम्ही ही भागवतम स्वतःहून वाचा, असंच बघा, कळतंय का? नाही कळणार भक्तांनो. समोर तुम्ही त्याचं 10 वेळा वाचा, कळत नाही. जो परत सिद्ध व्यक्तीकडून म्हणजे महान भक्ताकडून तुम्ही जर श्रवण करून समजलत नाही ना, तुम्हाला समजणारच नाही, तिथं ज्ञान चालणारच नाही. पहिला आश्रय घ्यायच लागतो गुरुचा. त्याने एक श्लोक समजावून सांगितलं, बाकीचे श्लोक तुम्हाला समजायला लागतात. एक श्लोक जरी समजावून सांगितलं असतं तर. बघा किती रहस्य आहे कथेमध्ये, भागवतमध्ये. कधी पण वाचाल तेव्हा एवढं उंच ठेवायचा, भक्तांना लक्षात ठेवा, आपल्या नाभीच्या वरती ठेवायचं, कारण हे साक्षात भगवंताचं स्वरूप आहे ना. त्यामुळे ह्याचं कुठे पण भेटलं, मिळालं, कुठेतरी ठेवलं असं नको. समजा ठेवलं तर कमीत कमी काहीतरी कागद किंवा काहीतरी वस्त्र ठेवायचं खाली, असंच कुठे पण ठेवायचं नाही. भगवंताचा तो दिव्य ग्रंथ आहे. तर भगवंताच्या म्हणजे वासुदेवांच्या लीलाकथांमध्ये जर श्रवणामध्ये रुची निर्माण करायची असेल तर वैष्णवांची सेवा केली पाहिजे.
शृण्वन्ताश्वकथा कृष्ण पुण्यश्रवण कीर्तना हृदयन्तस्तो हि भद्राणि विधोनोति सुहृत्सताम्. बघा, ज्याला खरोखरच हृदयातून भगवंताविषयी ऐकण्याची इच्छा आहे, बघा, ज्याला खरोखरच भगवंतांच्या भक्तीविषयी किंवा भगवंतांविषयी किंवा भगवंतांच्या कथांविषयी जाणून घेण्याची इच्छा हृदयामध्ये झाली. काय म्हटलंय बघा, तिन्ही सांगितल्या, भगवंतांविषयी, भगवंतांच्या कथांविषयी, भगवंतांच्या लीलांविषयी, भगवंतांच्या सेवेविषयी जाणून घेण्याची प्रामाणिक इच्छा एखाद्या भक्ताच्या हृदयामध्ये झाली तर काय म्हणतात भगवंत, हे भगवंत अशा भक्तांचे कोण आहेत? हितचिंतक आहेत. हितचिंतक म्हणजे सर्वात जवळचे, सर्वात आपलं हित करण्यामध्ये एक नंबर कोण आहेत? फक्त भगवंत. सुहृदम सर्वभूतानां सर्व लोकम महेश्वरम. सर्वात जवळचं कोण आहे? माझा मित्र जवळचा आहे की माझी बायको जवळची आहे? ते आता या जन्मापुरता जवळची माझी बायको. माझा मृत्यू झाल्यानंतर पुन्हा जन्म झाला तर तीच बायको येणार आहे का? हा, वट सावित्रीचं पूजन केलं असेल तर 7 जन्म येतात असं म्हणतात बा. पण आताच्या करतात, पण एक जन्म पुरेसा झाला परत नको बोलतात काय तर. ठीक आहे, तर सर्वात जवळचे फक्त भगवंत आहेत. भक्तांना जाताना भगवंतच जातात आपल्या बरोबर आणि आपला धर्म जातो, दुसरं कोणीही जात नाही. कपडे पण जात नाही, हा कुर्ता पण जाणार नाही चांगला, काही जाणार नाही सोबत. जर गेला तिथपर्यंत हा जळून भस्म होणार आहे, शरीर पण जाणार नाही आपल्या बरोबर. मग कशासाठी करतोय आपण दिवस रात्र एवढं आहे ना प्रभूजी? जर तुम्ही प्रामाणिकपणे जर विचार केला तर एवढं सारं करतोय कुणासाठी? कुठेच उपयोगाला येणार नाही आपल्या. हा, ठीक आहे. तर भगवंत कसे आहेत? सर्वांचे अंतर्यामी परमात्मा असणारे आणि सत्यवादी भक्तांचे हितचिंतक असणारे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण दिव्य संदेश श्रवण करू इच्छिणाऱ्या भक्तांच्या हृदयातून त्याच्या सर्व भौतिक भोग इच्छा काढून टाकतात. रज तम ज्या काही इच्छा आहेत ना भौतिक, त्या काढून आध्यात्मिक इच्छा त्यांच्या हृदयामध्ये भरतात. जसे काही भक्त आहेत, काही माता जे आहेत, त्यांची इच्छा आहे की सर्वांना भगवंतांचं प्रेम मिळालं पाहिजे. म्हणजे ही कोणती इच्छा झाली? काय झालं? ही इच्छा झाली म्हणजे सात्विक इच्छा झाली की सर्वांना भगवंतांचं प्रेम झालं पाहिजे. म्हणून तर या भागवत कथेचं आयोजन आहे. कारण भागवत कथेने बघा, चैतन्य महाप्रभू बोलतात, गयेला गेल्याच्या नंतर एकाचं पिंडदान केलं, एक मुक्त झाला. पण वैष्णवाचं दर्शन झालं. भागवत कथेच्या निमित्ताने सर्वांचं उद्धार. ऐकणार जे ऐकतात त्यांच्या कर्ण रंध्रांमध्ये म्हणजे कानांमध्ये भागवत कथेच्या, भागवताच्या श्लोकाचा एक अर्धा श्लोक जरी त्याच्या कानामध्ये गेला तरी निश्चित उद्धार. भागवत सामान्य नाही आहे, समजतो तेवढं. वृंदावनला मी गेलो ना, भक्तांना सांगतो, एकाने विचारलं, प्रभूजी आप क्या करते? मला क्या करते? मैं भागवत कथा करतो. हा, बाप रे, भागवत कथा करायला एवढा आदर असतो ना, बाप रे. दुसऱ्या पुराणाने भागवत कथाकार म्हटलं की त्याला एवढा रिस्पेक्ट असतो ना तिकडे, काय सांगू. कारण तिकडे भागवत कथा होत असते, भागवताचं महात्म्य माहीत आहे. आपल्याकडे एवढं माहीत नाही. तुमच्याकडे फक्त तुमच्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मला वाटतं तुमच्या गोळप गावामध्ये जास्त होतं, बाकी कुठे नाही. बघितलंय, फिरलोय ना भक्तांनो. एवढं असं म्हणजे निर्व्यसनी गाव आहे लहान मुलांच्या बाबतीत तरी. वाडी तरुण मुलं व्यसनी नाहीतच येते कुणी, आहे ना, नाही दिसणार. बाकी तुम्ही एक अशी वाडी शोधून दाखवा मला की जिथे व्यसन नाही मुलाला आहे, सांगा, आहे का? म्हणजे हे भगवंताची विशेष कृपा आहे की नाही सांगा? नाही कृपा? हरे कृष्ण तरी बोला. सर्वात महत्वाचा श्लोक आला आहे भक्तांनो. नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्टिकी. सर्वांना पाठ पण झाला हा श्लोक, कारण आपण नेहमी बोलतो. तर काय याचा अर्थ बघा, भागवताचे निरंतर श्रवण केल्याने कोण निरंतर करतं? ग्रुपवरती हरे कृष्ण कोण पाठवतात?
बाकीच्या पण पाठवा, विनंती आहे तुमच्या चरणाशी, तुमच्या लागत असे पाया. तुम्ही नेहमी हरिकृष्ण पाठवा, भक्तांचा ग्रुप तयार आहे. संत तुकाराम महाराज बोलतात ना, तुमच्या चरणाशी लागतो. तुका जातो आपल्या गावा, तुमच्या लागत असे पाया. तुमच्या चरणाशी विनंती करतो भक्तांनो, नेहमी वाचा. इथे बघा, मी मानाचं सांगत नाहीये, इथे सांगतात स्वतः नित्यम निरंतर श्रीमद भागवताचं जो व्यक्ती श्रवण करतो आणि शुद्ध भक्तांची सेवा करतो, दोन गोष्टी, त्याच्या हृदयातील सर्व अमंगल नष्ट होऊन जातं. काय होतं? अमंगल, पाप करण्याची वृत्ती, पाप करणारच नाही तो व्यक्ती. पहिली गोष्ट, वृत्तीच नष्ट झाली ना. गंगेमध्ये स्नान केल्याने पाप नष्ट झालं, पण वृत्ती नष्ट झाली नाही. पण भागवत श्रवण किंवा गीतारूपी गंगेमध्ये स्नान केलं किंवा भगवद्गीता वाचली तर पाप करणं त्याचं दूर होऊन जातं. आणि पाप कर्म दूर झालं म्हणजे त्याच्या जीवनात जी काय दरिद्रता येते, जे आजार पजार, जे प्रॉब्लेम्स आहेत ते येत नाही तिथपर्यंत. तर सर्व अमंगल पूर्णपणे नष्ट होऊन जातं. ज्यांचे दिव्य स्तोत्राने स्तवन केले जाते अशा पुरुषोत्तम भगवंतांची प्रेममय भक्ती दृढ रूपाने प्रस्थापित होते, जे नेहमी श्रीमद भागवत श्रवण करतात. भक्तांना नेहमी श्रवण केलं पाहिजे न चुकता. आपला ग्रुप मोठा आहे श्रीमद भागवत रसायन, पण त्या रसाचं आस्वादन कोण करत दिसत नाही मला. नेहमी करा भक्तांनो. काय होणार? पहिलं तर की त्याचं अमंगल, जी काही संकट येणार आहेत ना, तिथून मागे जाणार, पुढे येणार नाही त्याच्या जीवनापर्यंत. दुसरं काय होणार? तदा रज स्तमो भावा काम लोभादशये चेत एतरणाम विद्यम स्थितम सत्वे प्रसिद्धती. सत्वगुणी होईल तो व्यक्ती. मग त्याच्यामध्ये प्रभाव असतो ना, पहिल्यांदा कसा एकदम रागीट स्वभावाचा असतो व्यक्ती, त्याच्यामध्ये तो राग जास्त प्रमाणात दिसणार नाही भक्तांनो. सत्वगुणामध्ये स्थित होतो. का? कारण हृदयामध्ये सदृढ प्रेमभक्ती स्थापित झाल्याच्या नंतर त्यावेळी प्रकृतीच्या तम आणि रज हे जे दोन गुण आहेत ना भयंकर असे, तमगुणाने काय होतं है ना, मारामारी. रजगुणाने काय? भोगी बनतो व्यक्ती, जास्त झोपून राहतो. त्यामुळे येणाऱ्या वासना, इच्छा, लोभ त्याचे जे परिणाम आहेत ना ते हृदयातून समाप्त होतात आणि नंतर भक्त सत्वगुणात प्रतिष्ठित होऊन पूर्णपणे काय होतो? सुखी होतो. काय होतो? सुखी होतो. कोणाकोणाला सुखी व्हायचं आहे? 4 जणांना व्हायचं, बाकी कुणाला व्हायचंय? सुखी नाही व्हायचं, हात तर करा, पैसे लागत नाही वर करायला. तर सुखी होण्यासाठी काय करायचं भक्तांनो? नित्यप्रती आरती तर सर्वजण करतात, मी बघतो सकाळी प्रत्येक जण आरती करत असतात. तर आरती करता करता ह्याचा एक श्लोक वाचा भक्तांनो कृपा करून. कोण कोण वाचणार? आणि ज्याच्याकडे नसेल त्यांनी लिहून घ्या कागदावरती. 5-6 जणांनी हात वर केलं. करा पुन्हा हात वर करा, बघूया मला कोण कोणाची इच्छा आहे ती. सर्वांची इच्छा आहे. चला, काय माहिती, ही गोष्ट परत परत सांगावी लागते, कारण माणसाचा स्वभाव आहे. काय आहे स्वभाव? विसरून जातो. हात वर करतात, मी उद्यापासून वाचून म्हणतात, पण त्याचा उद्या येतच नाही कधी. उद्या करीन 50 वर्ष निघून जातात, उद्याच येत नाही. तर आपण नेहमी याचं श्रवण केलं पाहिजे. टायमिंग येतो 10 मिनिटं. सत्वगुणामध्ये तो व्यक्ती स्थित होतो. अशा रीतीने विशुद्ध सत्वगुणात स्थित झालेला आणि भगवत भक्तीच्या संपर्कामुळे मन प्रसन्न झालेला मनुष्य. बघा, भगवंताच्या भक्तीशिवाय आपलं मन कधीही प्रसन्न होणार नाही. नाहीतर बघावं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ते आठ्या पडलेल्या असतात. एकदम असं आहे ना, आठ्या पडलेल्या असतात. असं कधी असं वाटतं चेहरा बघूच नाही. त्याचा चेहरा मी असे बघितले आहेत की त्यांच्यावरती काही व्हायब्रेशन काय बोलतात असं काय दिसतच नाही की समोरचा टेन्शन मध्ये येतो. एका ना वृंदावनला एका भक्ताला आम्ही घेऊन गेलो, 15-16 भक्त. तर एक माताजी ना पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेलो. गोवर्धनला पांडुरंगाचं मंदिर आहे, तिथं घेऊन गेलो. आम्ही जोरात कीर्तन केलं. तर एक माताजी आहे ना, तिचं नाव सांगत नाही, इकडची नाही, खूपची आहे, दूरची आहे, चांगली आहे तशी, पण असं म्हणजे रडायला लागले. एकदम रडण्यासारखा चेहरा केला. तर मी, माझा स्वभाव आहे असं दिसलं की स्तुती करतो मी. तर मी म्हटलं काय प्रेम आहे पांडुरंगाच्या प्रती, खूप प्रेम आहे एवढं. नंतर तिचे प्रभूजी बोलतात प्रेम नाही, तिचा चेहरा तसं. आता काय सांगू, मी आपली स्तुती केली, माझी स्तुती खोटी झाली ना शेवटी.
आता आधी खरोखर नंतर बघितलं ना ते भक्तांना शिव्या देते, भक्तांना शिव्या देते. आता सांगा, जो भक्तांना शिव्या देतो त्याचं पांडुरंगावरती प्रेम होणार आहे? शक्यच नाही. तर असं करू नये. खरं म्हणजे भक्तांना सर्वात मोठा अपराध आहे भक्तांनो. आपण एवढं सर्व ऐकतोय, ऐकून सुद्धा आपण जर चूक करू असे ना, भगवंत कधीच माफ करू शकत नाही. बाकी काही करायचं करा, आपण भक्तांची निंदा नको रे बाबा. चैतन्य महाप्रभू सांगतात, 2 गोष्टीने प्रसन्न झाले. जगाई मदाई माहिती आहे ना, जगाई मदाई त्यांची कथा आहे. त्याच्यामध्ये एवढे पापी होते, एवढे पापी, चैतन्य भागवते वर्णन केलंय की चित्रगुप्ताने लिहून 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 त्याच्या चोपड्या होत्या ना, त्या म्हणजे भरल्या. एवढं पाप त्यांनी केलं, पण एक पाप केलं नव्हतं. माहितीये कोणतं? वैष्णवांचा अपराध केला नव्हता, निंदा केली नव्हती. आणि त्याच्यासाठी पतित पावन नित्यानंद प्रभू गेले आणि बोलले, आता चैतन्य महाप्रभूंचं जर नाव प्रसिद्ध करायचं असेल तर ह्या पाप्यांवरती पहिली कृपा झाली पाहिजे. कारण पापी होते, अतिपातकी होते, महापातकी होते, परंतु अपराधी नव्हते. म्हणून सर्वात मोठा अपराध आहे पहिलाच नामापराध. सांगा बघू, 10 नामापराध आहेत. पहिला नामापराध सांगा, भगवत नामाचा प्रचार करणाऱ्या महाभागवताची निंदा करणे. आणि जो हे करेल त्याचं नाम जप पूर्ण होणार नाही, अर्धच होईल. मी सांगतो 16 माळा पूर्ण होणार नाही निष्ठा केली तरी. त्यांनी निश्चय केला, मी दर दिवशी 16 माळा करेन. तुमच्या माळा कमी व्हायला लागतात, नाम रुची कमी व्हायला लागतात. मग तुम्ही आत्मचिंतन करा, माझ्या हातून कोणत्या तरी भक्ताच्या प्रती अपराध झालेला आहे. कारण ह्या जगात बघायला गेलं ना तर पूर्ण कोणी नाही आहे. काही ना काही दोष प्रत्येकामध्ये असतात की नाही भक्तांना सांगा. कारण मनुष्य शरीर आहे, थोड्या फार चुका होत असणार. मग त्या गोष्टीने दोष द्यायचा ना त्याला. कारण दोष देताना है ना 3 आपल्याकडे आहेत. या पुढे करा, हा ना असं आहे, पण मी पण असं आहे ना, माझ्याकडे पण काहीतरी दोष आहे ना. आपले दोष कधी दिसून येत नाही. कधी भांडण झाले ना, त्याने असं केलंय, त्याने असं केलेलं आहे, पण मी काय केलं ते कोण सांगेल? ते आपण सांगत नाही आपले दोष. ठीक आहे भक्तांनो, कधी वैष्णवाची निंदा करू नये. हा शपथच घ्या भगवंतासमोर, मी वैष्णवाची निंदा करणार नाही. आता काय मी संकल्प करत नाही, तुम्ही मनाच्या मनात प्रार्थना करा. डोळे बंद करा, जरा प्रार्थना डोळे बंद करून करा. जरा भगवंतांना सांगा की आजपासून आम्ही वैष्णवांची यथाशक्ती निंदा, यथाशक्ती नको पूर्ण शक्तीने, यथाशक्ती नको पूर्ण शक्तीने आपण वैष्णवांची निंदा कधीही करणार नाही. बघा, तर भगवंतांच्या भक्तांची सेवा केल्याने, भगवंतांचं नाम जप म्हणजे भागवत श्रवण केल्याने काय होणार आहे सांगा? भिद्यन्ते हृदय ग्रंथी, बोला, भिद्यन्ते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशया, श्रूयन्ते तस्य कर्माणि, दृष्टैवात्मनीश्वरे. तर असं केल्याने अशा प्रकारे हृदयातील संशयाची गाठ तुटते. तलवारीने, ज्ञानरूपी तलवाराने हृदयातील संशयाची गाठ छेदली जाते, तुटते. सर्व संशयांचा उच्छेद होतो. ज्यावेळी आत्म्याच्या ठिकाणी भगवंताचा साक्षात्कार होतो तेव्हा सकाम कर्माची शृंखला पूर्णतः क्षीण होऊन जाते. म्हणजे आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कार म्हणजे पहिला आत्मसाक्षात्कार, नंतर भगवत साक्षात्कार. काय उपाय? भागवत श्रवण करायचं आणि भगवंतांची भक्तांची काय करायची? सेवा करायची. 2 गोष्टी ह्या असायला पाहिजे. तर अतो वै कवयो नित्यं भक्तिं परमाया मुदा वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मप्रसादिनं. म्हणून अध्यात्मवादी अनादी काळापासून मोठ्या आनंदाने भगवान श्रीकृष्णांची काय करत आलेले आहेत? प्रेममय सेवा करत आलेली आहे. मग कोणाची सांगितली भक्ती करायची? कोणाची? अनादी काळापासून फक्त भगवंतांची, श्रीकृष्णांचीच सेवा सांगितली आहे भक्तांनो. हे भागवत प्रमाणे 5,500 वर्षापूर्वी लिहिलं गेलेलं आहे. भक्ती कोणाची करायची असेल तर भगवंतांची. आणि अनादी काळापासून जेवढे ऋषी मुनी सप्तर्षी जे मनु आहेत, इंद्रादी देवता आहेत, भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत आलेले आहेत अनादी काळापासून.
विचार करा. म्हणून भक्ती करायची तर भगवंतांची. ठीक आहे. आणि तुम्ही कोणाची बाकी इतर देवतांची पण करत असाल ना, ती करा आणि त्यांना प्रार्थना करा की आम्हाला भगवंतांची सेवा करायची आहे, तर दोष लागणार नाही. ठीक आहे. इथपर्यंत थांबवतो. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम. 5 मिनिटं आहेत भक्तांनो. काल मी तुम्हाला वचन दिलं होतं, आजपासून मी रुक्मिणी स्वयंवर सांगणार आहे. ते 1 श्लोक घेतो म्हणजे मला दोष लागणार नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रीराजोवाच भगवान भीष्मकसुता रुक्मिणीं रुचिराननां राक्षसेन विधानेन उपैम इति श्रुतम्. राजो उवाच म्हणजे परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना प्रश्न विचारतायत. आतापर्यंत त्यांनी 9 स्कंद ऐकले. किती? 9 स्कंद ऐकले. आणि त्यांच्या मनामध्ये आता इच्छा झाली की मला आता भगवान श्रीकृष्णांचं चरित्र ऐकायचंय. तर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र 10व्या स्कंदामध्ये आहे. त्यातला अर्धा भाग त्यांनी ऐकला. आता पुढं द्वारकेतील लीला, मथुरा लीला पण ऐकल्या. आता द्वारकेमध्ये भगवंत गेले ना, आता म्हणजे भगवंत गुरुकुलामध्ये शिक्षण झालं त्यांचं. त्याच्या पुढे काय झालं तर भगवान श्रीकृष्णांची प्रथम पत्नी कोण आहे बरं सांगा? रुक्मिणी देवी. रुक्मिणी देवीचं गाव कोणतं होतं? कोणतं? विदर्भ. कोणतं? महाराष्ट्रामध्ये कौंडिन्यपूर. बरोबर आहे प्रभूजी. विदर्भामध्ये जे कौंडिन्यपूर आहे त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं? आताच म्हटलं भीष्मक सुता. म्हणजे सुता म्हणजे कन्या किंवा पुत्र पण होता, तर भीष्मक सुता असं म्हटलंय. सुता म्हणजे स्त्रीलिंग झालं आणि सुत म्हणजे पुल्लिंग. तर भीष्मक सुता भगवान भीष्मक सुतां रुक्मिणी रुचिराननम. रुक्मिणी मातेचे 26 गुणांचं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये. त्यातला पहिला गुण आहे रुचिराननहा. काय आहे? रुचिराननहा. रुचिरानना म्हणजे रुचिर म्हणजे अतिशय सुंदर आहे. रुक्मिणी माता कशी आहे? अतिशय सुंदर आहे. आनन म्हणजे मुख. तिचं मुख अतिशय सुंदर आहे. हे पण गुण आहे रुक्मिणी मातेचं. तिने काय केलं? राक्षसेन म्हणजे त्यांचा जो विवाह झाला ना राक्षस विधीने झाला. कसा झाला? राक्षस विधी म्हणजे काय? जबरदस्तीने पळवून नेणं. पण इथे जबरदस्ती कोणी केली आहे? कुणीच नाही केली. दोघांच्या इच्छेने पळून गेलेत. ऍक्च्युली राक्षस विवाह हा जबरदस्तीने पळून नेला जातो कन्येला आणि नंतर विवाह केला जातो. त्याला राक्षस विवाह. 8 जे विवाहाचे प्रकार आहेत ना, पहिला विवाह कोणता? ब्रह्मविवाह. दुसरा विवाह ब्रह्मविवाह, नंतर ऋषी विवाह, देवविवाह, पैशाच्य विवाह, राक्षस विवाह, गांधर्व विवाह आणि अजून एक राहिला. अजून 2 राहिले, आठवत नाही मला. तर आपण जो समाजात विवाह केला जातो ना तो 2 नंबरचा विवाह. ब्रह्मविवाह आपण करत नाही. आणि जे कोर्टामध्ये विवाह करतात त्याला काय म्हणतात? गंधर्व विवाह. कोणता? कोर्टामध्ये जो विवाह केला जातो त्याला एक प्रकारे गंधर्व विवाह. तो सुद्धा मान्य आहे. मागे मी सांगितलं होतं विवाहाचे प्रकार. तर हे परीक्षित महाराज सुखदेव गोस्वामींना विचारतात की भगवान श्रीकृष्णाने भीष्मक राजाच्या रुक्मिणी नावाच्या सुंदर कन्येशी राक्षस विधीने विवाह केला होता असे आम्ही ऐकले आहे. तर हे भगवान, गुरुला कधी कधी भगवंत असं समजलं जातं, पण गुरुने कधी स्वतःला भगवंत समजू. एक आदरार्थी शब्द आहे बाबा. शास्त्रामध्ये म्हटलंय गुरुला भगवंत मानावं, परंतु गुरुने भगवंत समजू नाही. जसं प्रभुपादांच्या बाबतीत झालं होतं. एका मंदिरात प्रभुपाद जास्त गेले नाहीत, तर त्या भक्तांना वाटलं की प्रभुपादांना आम्ही भगवंत नाही मानलो, म्हणून कदाचित प्रभुपाद आमच्या मंदिरात येत नाहीत.
एका फॉरेनच्या मंदिरामध्ये. तर उद्यापासून आपण प्रभुपादांना भगवंत म्हणूया. आणि मग सर्वांनी प्रभुपादाला भगवान प्रभुपाद भगवान प्रभुपाद चिडले, भगवंत मी नाही, कोण आहे? त्यांना आगळून नाव बाहेर केलं की मी भगवंताचा दास आहे. आणि जो इथे स्वतःला भगवंत समजत असेल ना, त्याच्यासारखा दुसरा पापी नाही कोणी. भगवंत ते लक्षणं असतात. हातावर शंखचक्र, गदा, पद्म, चरणचिन्ह लक्षणं असतात भगवंत अवतरित होतात तेव्हा. तर हे भगवान अगणित सामर्थ्यशाली भगवान श्रीकृष्णाने जरासंध, शाल्व यासारख्या राजांना जिंकून त्या कन्येला कशा रीतीने बळून नेले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मण, भगवान श्रीकृष्णांच्या कथा कशा आहेत? पुण्यकार्य आहेत. बघा, ज्याला पुण्य कमवायचं असेल त्यांनी कथा ऐकायची. त्या मधुर आहेत, नित्य नूतन आहेत. तुम्ही 10 वेळा ऐकलं तरी ते नवीनच वाटते कथा, वाटते की नाही? आणि अखिल विश्वाची पातके नष्ट करणारे आहेत. बघा, या जगामध्ये संपूर्ण जगामध्ये जर शांती स्थापित करायची असेल तर भागवताच्या प्रचाराशिवाय उपयोगच नाही. पहिल्यांदाच प्रभुपाद भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या तात्पर्यामध्ये नाही, त्याचं हे लिहिलंय ना, आमुख उपोद्घातमध्ये प्रभुपाद लिहितात, जगामध्ये जर खरोखरच शांती स्थापित करायची असेल तर भागवताचा प्रचार झाला पाहिजे. आणि आम्ही पण त्यांच्या चरणचिन्हावरती आपण चालतोय, भागवताचा प्रचार झाला पाहिजे. त्याशिवाय जगामध्ये शांती, भागवताचा प्रचार म्हणजे भगवंताविषयी भगवंतांचं चरित्राचं गायन सर्वांसमोर केलं पाहिजे, जेणेकरून भगवंताची भक्ती त्यांच्या हृदयामध्ये स्थापित होतील आणि भगवंतांची ती प्रेमभक्ती करायला सुरुवात करतील. आणि त्यासाठी श्रवण करणं महत्वाचं आहे. आणि श्रवण कोणतं? श्रीमद भागवताचं. तर अखिल विश्वाचं पातक नष्ट करण्याचे सामर्थ्य श्रीमद भागवतामध्ये आहे. त्यामुळे कोणता अनुभवी श्रोता त्या ऐकून तृप्त होऊ शकेल? बरे बघा, प्रत्येकाला अजून इच्छा, अजून पुढे कोणती कथा, अजून कोणती कथा असते ना मनामध्ये इच्छा. अजून काय काय केलं, ती कथा सांगा. प्राचीन बहिर्षद राजा कोण आहेत, प्रचिता कोण आहेत, नवयुगंध्र कोण आहेत, पुरुरवा कोण आहेत, ययाती कोण आहेत, म्हणजे ययाती राजा, प्रियवत महाराज कोण आहेत, ध्रुव महाराज कोण आहेत, त्यांचं चरित्र सांगा. कपिल मुनींचा कथा, खटवा महाराजांची कथा. त्याच्यानंतर 24 गुरु कोण आहेत, दत्तात्रयांचे, दत्तात्रय प्रल्हाद संवाद. किती कथा आहेत, कितीतरी कथा आहेत. परंतु पहिलं थोडंसं महात्म्य घ्यावं लागतं, म्हणून मी आज दुसऱ्या दिवशी पण महात्म्यच घेतलं भक्तांनो. ठीक आहे. तर हे ब्राह्मण भगवान श्रीकृष्णांच्या कथा कशा आहेत? पुण्य वाढवणारे आहेत, नित्य नवीन आहेत, अखिल विश्वाची पातके नष्ट करणारे आहेत, बुद्धी देणारे आहेत. भक्तांनो, काय खास विद्यार्थ्यांनी कथेला नुसतं इथे एक नजर जाऊन अभ्यास करा, येऊन तरी जावा भक्तांनो, की भागवत कथा आहे, माझा अभ्यास आहे, मी जाणारच नाही, पाप लागेल. जेवढे पण विद्यार्थी आहेत ना, जे पण आता 10वीला असो कोणी असो, नुसतं इथं दर्शन करून जावा अभ्यास करायला, मी थांबवणार नाही, कारण बुद्धी वाढवणारे आहेत. आमचे रामचंद्र प्रभू डॉक्टर माहिती आहेत ना, त्यांचं उदाहरण कायम देतो. गोल्ड मेडलिस्ट त्यांना प्राप्त झालं ना, गोल्ड मेडल, सुवर्ण पदक, 16 माळा करून परीक्षेला गेले ना, उदाहरण आहे ना त्यांचं प्रभूजी. आणि पूर्ण ते इंग्लिश मिडियमचे नव्हते, तरी पण त्या अभ्यास त्यांचा इंग्लिश मिडियम मध्ये असतो ना, सर्व MBBSचा, त्याच्यामध्ये टॉपला आले ना. काय केलं? 16 माळा जप करून गेले. कितीतरी उदाहरण आहेत. तर 10वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही फक्त इथे दर्शन करून जावं वैष्णवांचं आणि मग अभ्यास करा तुम्ही. का? कारण भागवत कथेला हजेरी लावायचे असतं. बोलतात भागवत कथा ऐकण्यासाठी विश्व ब्रह्मांडातील ऋषीमुनी आले होते. शुकदेव गोस्वामींची कथा ऐकण्यासाठी आले होते की नाही? आणि याच्यामध्ये पहिल्या स्कंदामध्ये वर्णन केलं, सर्व अखिल विश्वातले ऋषीमुनी आले होते कथा ऐकण्यासाठी. त्यांचं महाप्रयाण परीक्षित महाराजांचं कसं होतं हे बघण्यासाठी आले होते. त्यानिमित्ताने तिथे शुकदेव गोस्वामी आले आणि कथेला जी सुरुवात झाली आणि ती कथा अजून चालते, ती कथा अजून चालू आहे. मग विचार करा, आपण हे फक्त कारण देतो, माझा अभ्यास आहे. 2 मिनिटं थांबा ना, तुम्ही पूर्ण थांबू नका कथेला, दर्शन करून जावं वैष्णवांचं, कारण वैष्णवांचं दर्शन एकदम पवित्र असतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर परीक्षित महाराज त्यांना विचारतात की आम्हाला रुक्मिणी मातेशी विषयी किंवा त्यांचा भगवंतांचा विवाह कसा झाला तो सांगा. तो उद्यापासून आपण सुरुवात करू. श्रीमद भागवत महापुराण की जय.
उठा आता, उठा जागेवर.
सुरुवात करा. कसं वाटतंय प्रभूजी जेवण कसं आहे? प्रसाद? प्रसाद छान झाला हरी बोल. रोजी प्रसाद खूप छान आहे आणि खीर एकदम गोड गोड झाले. ज्यांनी बनवले त्यांना खूप खूप धन्यवाद. हरी आणि बोल. भाजी पण एकदम मस्त अशी झणझणीत झाली. हरे कृष्ण. पुढे काय नाही. तुम्ही सांगा. हरे कृष्ण बोला. एकदम अद्भुत. हा प्रभूजी प्रसाद एकदम मस्त झाला आहे आणि कायमच मस्त होतं. आणि नॉट ओनली प्रसाद बट एनी ॲक्टिव्हिटी टेल देम. बाय कमेंट आहे. प्रसाद कसा आहे? बाकी कीर्तन हरे कृष्ण कार्यक्रम पण चांगला होता प्रसाद पण चांगला होता कृपया करून तुम्ही पण नियोजन करा